विश्वासार्हता जपणारे आपल्या हक्काचे चॅनल ईगल न्यूज चॅनल। रसिक श्रोते हो, नमस्कार। साप्ताहिक जनमंगलच्या व्यासपीठावर मी भैरवी देशपांडे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। मंडळी, एव्हाना तुम्हाला सर्वांना कल्पना आलेली आहे की साप्ताहिक जनमंगलचा कार्यक्रम म्हटला की काहीतरी विशेष, काहीतरी वेगळं असतंच। किती वेगवेगळ्या लोकांशी आपण या व्यासपीठावरून गप्पा मारलेल्या आहेत, बोललोय, त्यांचे विचार जाणून घेतले आहेत। कधी आपण चित्रकारांसोबत चित्रात रंगलो, रंगात बुडलो, कधी काव्याची महफिल सजवली, पण आज मात्र तुम्हा सगळ्यांना अधिक लक्ष द्यायची आवश्यकता आहे। कारणही तसंच आहे, आज आपल्या सोबत घुंगरांचा इथे झणकार ऐकू येणार आहे। आज आपण भेटणार आहोत आणि आपण बातचीत करणार आहोत सुप्रसिद्ध नृत्यांगना माननीय राधिका साठे यांच्याशी। आणि या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी आमंत्रित करते माननीय श्रेयाजींना की त्यांनी आजच्या उपस्थित पाहुण्यांचा आपल्या सगळ्यांशी परिचय करून द्यावा। सर्वांचे खूप खूप स्वागत। साप्ताहिक जनमंगल ही लेखक, पत्रकार आणि कलाकारांचं संघटन, एक चळवळ चालवणारी निरपेक्ष संस्था, तटस्थ वृत्तीने काम करणारी एक चळवळ। मुख्य संपादक ॲडव्होकेट वर्षा माडगुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण कामकाज चालतं। मंडळी, या मंचावरती आतापर्यंत अनेक हजारो लेखक, शेकडो पत्रकार आणि अनेक आंतरराष्ट्रीय कलाकार येऊन गेलेत। आज सुद्धा आपण एका अतिशय मनस्वी आणि अतिशय उच्च दर्जाच्या एका आंतरराष्ट्रीय नृत्यांगना यांना भेटणार आहोत। तर या ठिकाणी मी सर्वात प्रथम राधिकाजी साठे यांचं शब्दसुमनांनी स्वागत करते। माझ्यासोबत आहेत, त्याचप्रमाणे माझ्यासोबत आहेत संपूर्ण जनमंगलची टीम, साप्ताहिक जनमंगलचे प्रमुख मार्गदर्शक, लोकव्रत प्रकाशनचे संस्थापक, महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य संघटक आदरणीय शिरीष कुलकर्णी सर यांचे सुद्धा स्वागत। त्याचसोबत माझ्यासोबत आहेत भैरवीजी देशपांडे, कार्यकारी संपादक साप्ताहिक जनमंगल, त्याचप्रमाणे डॉक्टर सुमेधा हर्षे, ज्या जनमंगल तर्फे नादलहरी नावाचं जे ध्वनी मासिक निघते त्याच्या कार्यकारी संपादक आहेत आणि त्याचप्रमाणे जनमंगल समूहाच्या मार्गदर्शक आणि संपादक मंडळामध्ये सुद्धा आहेत। डॉक्टर सुमेधा हर्षे या अकोल्याला असतात आणि विकलांग मुलांसाठी कार्य करतात। मला अतिशय आनंद होतो, या ठिकाणी आज पहिल्यांदा आपल्यासोबत आले आहेत मधुमतीजी वराड पांडे, संपादक आहेत जनमंगल समूहाच्या, आणि मधुमतीजी सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारच्या कलाकार आहेत आणि त्या चित्रकला या विषयामध्ये त्यांचा हातखंडा आहे। तर या ठिकाणी मी साप्ताहिक जनमंगल, लोकव्रत प्रकाशन, त्यानंतर ईगल न्यूज चॅनल, महाराष्ट्र पत्रकार संघ आणि सजल पेज या सर्वांच्या वतीने, महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने आपणा सर्वांचे स्वागत करते आणि त्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी आदरणीय डॉक्टर सुमेधा हर्षे यांना आमंत्रित करते। नमस्कार, धन्यवाद श्रेयाजी। रसिक श्रोते हो, मी डॉक्टर सुमेधा हर्षे। साप्ताहिक जनमंगलच्या व्यासपीठावर आज आपण एका सुंदर, प्रेरणादायी अशा प्रवासाचे साक्षीदार होणार आहोत। जनमंगल हे केवळ साहित्याला वाहिलेलं वृत्तपत्र नसून सर्व कलांचं माहेरघर आहे। सर्व कलांना प्रोत्साहन देणारं ते एक व्यासपीठ आहे। रसिक हो, देवाने मनुष्याला दिलेली सर्वात सुंदर भेट काय असेल ते सांगा बरं। देवाने मनुष्याला दिलेली सर्वात सुंदर भेट आहे कला। कलेमुळे आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात आनंद निर्माण होतो। कलेमध्ये अशी शक्ती असते की ती सर्व दुःखांचं निवारण करते। कलेमुळे माणसाला माणूस पण येतं। कलेमुळे माणसाचं वेगळेपण सिद्ध होतं आणि कला ही मानवाला नवनिर्मितीचा आनंद सुद्धा देते। तर या जीवनाच्या या आनंदवनामध्ये कला हे एक सुंदर पुष्प आहे आणि त्यातूनही सुंदर पुष्प काय आहे माहिती आहे या आनंदवनातलं? नृत्य। नृत्य ही 64 कलांपैकी एक असलेली कला आहे। नृत्य आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे। त्यातून आपण आपल्या भावभावना व्यक्त करू शकतो। भारतीय अभिजात कलांमध्ये नृत्य कलेला फार मोठी परंपरा लाभलेली आहे। भारतीय नृत्यशास्त्राचा प्राचीन ग्रंथ भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र हा असला तरी प्रत्येक ठिकाणच्या संस्कृती, परंपरा, लोककला, सामाजिकता
यांच्या संयोगाने शास्त्रीय नृत्य परंपरेचे वेगवेगळे प्रवाह भारतात निर्माण झाले. देवदेवतांपासून पुराण कथेतून तसेच हजारो वर्षांपासून स्त्री पुरुषांच्या भावभावनांचे कलात्मक प्रगटीकरण किंवा या कलात्मक प्रगटीकरणाच्या सृजनशीलतेची नृत्य ही एक शक्ती आहे. अभिनय दर्पण या ग्रंथात नृत्याची खूप सुंदर व्याख्या दिलेली आहे. रसभाव व्यंजादी युतम नृत्य भीतिर्यते. अर्थात 9 रस असतात, त्या नवरसांच्या आणि वेगवेगळ्या भावांच्या प्रकटीकरणाला नृत्य असे संबोधले जाते. रसिक हो, भारतात प्रमुख 8 शास्त्रीय नृत्य शैली आहेत. त्यातली कथक किंवा कथ्थक ही एक महत्वपूर्ण उत्तर भारतीय नृत्य शैली आहे. कथा कहे सो कथक अशी या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते. तर या सुंदर नृत्य शैलीला आत्मसात करणाऱ्या नव्हे, त्याला सर्वार्थाने वाहून घेतलेल्या, ज्यांना आपण एक जिनियस डिव्होटी म्हणू शकतो, ज्यांना वेगवेगळ्या घराण्याचे गुरु लाभले, वयाच्या 35व्या वर्षी त्या पहिल्यांदा स्टेजवर उतरल्या. भारतातच नव्हे तर विविध देशांमध्येही ज्यांच्या नृत्याचे कार्यक्रम गाजलेत, ज्यांनी आज भारतातल्या नावाजलेल्या नृत्य संस्थांमध्ये अत्यंत मानाचे स्थान प्राप्त केले आणि याही वयात ज्या कधीही आपला नृत्याचा रियाज चुकवत नाही, अशा एका अत्यंत बुद्धिमान हरहुन्नरी कथक नृत्यांगनेला राधिकाजी साठेंना आज आपण भेटणार आहोत. केवढं आपलं अहोभाग्य. राधिकाजी, तुमचं जनमंगलच्या व्यासपीठावर खूप खूप स्वागत. त्यांचा जो थोडक्यात परिचय आहे तो आता आपल्याला मधुमतीजी वराडपांडे करून देतील. मधुमतीजी, तुम्ही आमंत्रित आहात. धन्यवाद सुमेधाजी. आणि आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना जनमंगलच्या वतीने मी नमस्कार करते आणि राधिकाजींचे खूप खूप स्वागत करते कार्यक्रमामध्ये. आज जनमंगलच्या या गुणग्राही मंचावर मला राधिकाजींसारख्या उच्च विद्याविभूषित अष्टपैलू अशा व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्याची ही जबाबदारी जी देण्यात आली आहे, त्याबद्दल मी स्वतःच हे मोठं अहोभाग्य समजते. राधिकाजी साठे हे नाव आज कथ्थक नृत्य शैलीमध्ये एका विशिष्ट उंचीवर त्यांच्या असं आपलं आगळं वेगळं असं स्थान पटकावून आहे. आपल्या सर्वांना त्यांच्या या आपल्या मनमोकळ्या मुलाखतीमधून त्यांच्याबद्दलचे विविध पैलू निश्चितच करणार आहेत थोड्या वेळातच. पण एक कार्यक्रमाच्या औपचारिकतेचा भाग म्हणून हा अगदी थोडक्यामध्ये मी त्यांचा परिचय करून देते आहे. शालेय जीवनात नृत्याचे प्राथमिक धडे गिरवलेल्या राधिकाजींचे पुढचे शिक्षण बाकी ह्या संपूर्णतः वेगळ्या अशा विषयामध्ये झाले. रेडिओ कम्युनिकेशन सारखा अतिशय अवघड विषय घेऊन त्यांनी नागपूर युनिव्हर्सिटीतून आपली पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर तब्बल 8 वर्षे त्या अकोला येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या एका पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये. पण यामध्ये त्यांचे कलासक्त मन फारसे रमले नाही, कारण त्यांच्या आतमधली जी नृत्याची आंतरिक उर्मी आहे आणि त्यांचा नृत्याकडे असलेला ओढा जो होता तो त्यांना स्वस्थ बसू द्यायला तयार नव्हता. मग शेवटी या द्विधा मनस्थितीमध्ये अखेर त्यांनी आपला आतला आवाज ऐकला आणि हातात असलेली उत्तम नोकरी सोडून नृत्य साधनेमध्ये स्वतःला वाहून घेण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. अर्थातच ही वाट सोपी नक्कीच नव्हती, पण जिद्द, चिकाटी, सातत्य आणि अथक परिश्रम करण्याची तयारी या सगळ्या जोरावर त्यांनी ह्यामध्ये दैदिप्यमान असे यश मिळवले. आणि पाहता पाहता 1985 साली अकोला येथेच त्यांच्या स्वप्नातील कथ्थक नृत्य मंदिराची स्थापना झाली. हा एक त्यांच्या करिअर मधला फार मोठा मैलाचा दगड आपल्याला म्हणता येईल. त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आणि स्वबळावर स्थापन केलेल्या या संस्थेमधून आजतागायत त्यांनी हजारो शिष्यांना नृत्याचे प्रशिक्षण देऊन पारंगत केले आहे.
याशिवाय सध्या त्या भारतीय विद्याभवन नागपूर ह्यांच्या कला शिक्षण संस्थेच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून कार्य बघतात आहेत. गेल्या काही वर्षात त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची आपण यादी नुसती वाचली तरी सुद्धा आपण अचंबित होतो. त्यातले काही ठळक पुरस्कार मी फक्त येथे सांगते. कलकत्ता येथे त्यांना ज्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं, अतिशय सन्मानाचा हा पुरस्कार आहे, तो आहे नृत्य चुडामणी पुरस्कार. बँगलोर येथे नृत्य सुवर्णमणी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. उदयपूर मधला संगीतराज पुरस्कार, बरेलीमध्ये नृत्यश्री पुरस्कार, ओरिसामध्ये अतिशय सन्मानाचा समजला जाणारा नृत्य विभूषण पुरस्कार, संस्कार भारती दिल्ली येथे गुरु सन्मान पुरस्कार, भारत सरकारचा स्त्रीरत्न पुरस्कार वगैरे अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. आज एक अकोलावासी म्हणून हे सगळं सांगताना माझी मान अभिमानाने निश्चितच उंचावते आहे. भारतभर ठिकठिकाणी झालेले त्यांचे स्टेज शोजही समीक्षकांकडून अतिशय वाखाणण्यात आले. त्यांच्या या कला प्रवासामध्ये त्यांनी अक्षरशः 7 समुद्रापलीकडे अटकेपारही झेंडा रोवला. इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, मॉरिशस या देशांमध्येही त्यांनी आपल्या नृत्याच्या जोरावर म्हणजे त्या तिथे पोहोचल्या आणि विशेष म्हणजे तिथल्या जाणकारांनी सुद्धा अतिशय मुक्त कंठाने त्यांची प्रशंसा केली. कला क्षेत्रात इतकी भरीव कामगिरी करणाऱ्या राधिकाजी अजून सुद्धा वयाची 60 जेव्हा ओलांडली आहे त्यांनी, तरी सुद्धा स्वस्थ बसलेला नाही. त्यांनी आपल्या 3 असामान्य गुरूंकडून त्यांना जे ज्ञान मिळालेलं आहे ते सगळं ज्ञान पुढील पिढ्यांकरता जतन करून ठेवण्याचं अत्यंत मौलिक कार्य त्या सध्या करता आहेत. खरं सांगायचं तर त्यांच्याबद्दल बोलायला लागलं की काय सांगू आणि काय नको, म्हणजे हा प्रश्न पडतो सांगणाऱ्याला. पण मला कल्पना आहे की रसिक प्रेक्षकांना राधिकाजींना ऐकण्याची जास्त उत्सुकता आहे. त्यामुळे मला वाटतं मी माझा परिचय आवरता घेत पुढील कार्यक्रमाची सूत्रे आदरणीय शिरीषजी सरांकडे सोपवते. शिरीषजी, सुरुवात करूया. भैरवीजी मी ओळख करून म्हणजे सुमेधाजी, श्रेयाजी, आपण जे काही सांगितलं त्यातून थोडीशी कल्पना आली आहे, पण ती एक 100वा असा भाग आहे. त्यामुळे आपण मुलाखतीला सुरुवात करूया. आपण जे म्हणालात मधुमतीजी की त्यांना आतला आवाज त्यांनी ओळखला, तर मला राधिकाजींना हा प्रश्न विचारायचा की हा आतला आवाज पहिल्यांदा कधी लक्षात आला आणि म्हणजे नृत्याची सुरुवात तुमची कधी झाली साधनेची? नमस्कार सर्व आयोजकांना आणि उपस्थित दर्शकांना माझे खूप मनपूर्वक अभिवादन. आणि मला इथे आपण बोलवलं, माझे काही विचार जाणून घ्यायला इथे आपण चर्चा करायला आलो, तर मला बोलवलं याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपण चर्चा सुरू करूया. तत्पूर्वी माझे गुरु ज्यांच्या सगळ्यांमुळे मी इथे आहे ते श्री बोडे गुरुजी, स्वर्गीय श्रीमती मधु दिदी आणि आत्ताचे माझे गुरु अग्रगण्य नर्तक पंडित राजेंद्र गंगाणीजी, या सगळ्यांना मी अभिवादन करते, त्यांना नमस्कार करते, त्यांचा आशीर्वाद घेते आणि एकूणच या चराचरात अस्तित्वात असणाऱ्या चैतन्य स्वरूप गुरुतत्वाचा आशीर्वाद घेऊन आपण सुरुवात करूया. तर हा आतला आवाज खरं सांगायचं तर खूप लहानपणापासून येत होता. खूप लहानपणापासून नृत्य करायला आवडायचं आणि त्या काळात रेडिओवर फक्त गाणी ऐकायला मिळायची, पण आमच्या शाळेत रेकॉर्ड प्लेअर घेतल्या गेला आणि मग तिथे ती गाणी शाळेत जी वाजतात ती म्हणजे भक्ती रसातली किंवा देशभक्तीपर अशी गाणी खूप ऐकायला मिळायची आणि तिथे मला ते खूप करावंसं वाटायला लागलं. ती करायला सुरुवात झाल्यावर माझ्या वडिलांना संगीताची आवड होती खूप आणि ते शिकलेले पण होते आणि तबला वाजवता येतं त्यांना. तर मग त्यांनी मला प्रोत्साहन दिलं खूप की तुला जे आवडतंय त्या गाण्यांवर तू कर. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मला ते जमताय बऱ्यापैकी, त्यावेळी त्यांनी, कारण अकोल्यात त्या वेळेला त्या लहान गावामध्ये शास्त्रीय नृत्याचं शिक्षण देणारी कुठलीही संस्था नव्हती, कोणी गुरु त्यावेळेला अकोल्यात नव्हते. तर माझे वडील त्यावेळी माझ्यासाठी गाणी पद लिहित असत, त्यांना चाली लावायचे आणि मग ते मला म्हणायचे की हा आता ह्याच्यावर तू काहीतरी स्वतः बसव, किंवा मला सुचलं नाही तर ते सुचवायचे. असं करून ते सुरुवात झाली
आणि मी 18 वर्षाची असताना मग अकोल्यामध्ये अमरावतीचे श्री गोडे गुरुजी, माझे पहिले गुरुजी, ते अकोल्यात येऊन शनिवार रविवार नृत्य वर्ग घ्यायला लागले. आणि मग तिथून ती वडिलांनी कळल्याबरोबर ताबडतोब मला तिथे नेऊन तिथे माझी ऍडमिशन करवली आणि माझी ती नृत्य साधनेला सुरुवात झाली. अकोल्यासारख्या ठिकाणी राहून हे शिकणं, त्याला काही बऱ्याचशा मर्यादा होत्या, असं होतं. तर मग तिथं कसं तुम्ही सुरुवातीला कुठेपर्यंत शिक्षण घेतलं तिथं अकोल्यामध्ये? अकोल्याला सुरुवात झाली त्यावेळेला मर्यादा ह्यासाठी की म्हणजे फॉर्मल पद्धतीने आपण म्हणतो सगळे जे मोठे आर्टिस्ट आहेत ना त्यांचं आपण ऐकतो की खूप लहानपणापासून ते शिकायला लागले. म्हणजे माझ्या मुलीचंच आज विचाराल तर जन्माच्या आधीपासून तिच्यावर संगीताचा आणि नृत्याचा संस्कार आहे. पण मला ते खूपच उशिरा मिळालं. म्हणजे ऍक्च्युअली ब्लूमिंग एज ज्या वेळेला तुम्ही ऑलरेडी तयार झालेले असायला पाहिजे त्यावेळेला माझी सुरुवात झाली. सो तेव्हा सुरुवात झाली, पण मला ते इतकं मनापासून आवडत होतं आणि वयाने मी ऑलरेडी 18 वर्षाची होते त्यामुळे मला त्याचं आकलन पण लवकर व्हायला लागलं. आवडही खूप होती आणि त्यातलं गणित पण मला खूप आकर्षित करायला लागलं. म्हणजे एकीकडे कलात्मक भाग जेवढा असतो ना नृत्यामध्ये तेवढाच त्याच्यामध्ये टेक्निकल भाग पण खूप आहे. सो त्यातलं जे टेक्निक आहे ते पण खूप मला आवडायला लागलं आणि ती 3 वर्ष मी खूप छान अभ्यास केला. बीएससी ची 3 वर्ष माझी, बीएससी फर्स्ट इयरला असताना ऍडमिशन झाली आणि 3 वर्ष त्याचा खूप छान अभ्यास झाला. माझ्या गुरुजींनी तेव्हा मला त्यावेळेच्या ह्याच्यानुसार डिरेक्टली मध्यमापूर्ण म्हणजे 5व्या परीक्षेची तयारी करून घेऊन ती परीक्षा मला द्यायला लावली. पण त्यानंतर मी एमएससी करायला पुन्हा नागपूरला गेले 2 वर्ष आणि त्या दरम्यान मात्र पुन्हा ते शिक्षण माझं खंडित झालं 2 वर्ष. मग पुन्हा अकोल्याला परत आले तर त्यावेळेला पुन्हा मी गुरुजींकडे शिकायला सुरुवात केली. त्याच दरम्यान लग्न झालं आणि मग पुढे तो प्रवास मी सुरूच ठेवायचा असं ठरवून तो पुढे होत राहिला. त्याला खूप जणांचा हातभार लाभला कारण या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी विशेषतः लग्न झालेल्या एखाद्या स्त्रीला, मुलीला, त्या वयात मी मुलगी होते तर त्या काळामध्ये विशेषतः त्या काळामध्ये अशा क्षेत्रामध्ये स्वतःचं काही नाव निर्माण करणं किंवा स्वतः काहीतरी शिकणं आणि त्यात काम करणं हे थोडंसं कठीण होतं तुम्ही म्हणालात तसं. आणि त्यासाठी खूप घरच्या सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. माहेरी काही प्रश्नच नव्हता कारण तिथे आवडच होती सगळ्यांना. म्हणजे आता सुमेधा आणि मधुमती दोघी जणी ओळखतात माझ्या माहेरच्या फॅमिलीला पूर्ण. लेखनाचं, साहित्याचं वंश परंपरागत आमच्याकडे वारसा मला लाभला होता. घरामध्ये सगळे आर्टिस्ट लोक पण आहे आणि बुद्धिमान पण आहेत खूप. तर ते दोन्ही मिळालं होतं. वडील स्वातंत्र्य सैनिक होते, माझे काका स्वातंत्र्य सैनिक होते, त्यामुळे आधुनिक वातावरण घरात होतं. तर जसा सांस्कृतिक एक पगडा होता घरामध्ये त्याचबरोबर आधुनिक विचारांचा पण होतं. त्यामुळे मुलींना बरोबरीने शिकवणं, मुलांच्या बरोबरीने. आणि मला आठवतं की आमच्या घरामध्ये माझे वडील आणि भाऊ बरोबरीने कामं पण करत असत. ग्रेट. कारण की ते आधुनिक विचारांचं माहेर होतं माझं. त्यामुळे तर तिथे तर मला विरोध व्हायचा प्रश्नच नव्हता. पोषणच झालं माझ्या त्या आवडी निवडींचं सगळ्या खूप पोषण झालं. आणि पुढे इकडे आल्यावर सुदैवाने यजमानांनी खूप सपोर्ट केला. इव्हन दो त्यांच्या घरामध्ये बॅकग्राऊंड काहीच नव्हतं माझ्या सासरी, पण त्यांनी खूप सपोर्ट केला. आणि सासरच्या पण लोकांनी, माझ्या सासूबाई सासरे, त्या दोघांनी पण जे मला मनापासून आवडतंय ते करण्यासाठी मला मुभा दिली. हे सगळ्यात महत्वाचं. पुढे जाऊन मुलांनी त्याला खूप सपोर्ट केला. म्हणजे आता मी जेव्हा मुलींची तारांबळ पाहते की मुलांचं कसं करू आणि मी रियाज केव्हा करू आणि मग मी प्रोग्राम्स कसे करू, ही जी तारांबळ पाहते तर मला वाटतं की नाही, मला माझ्या मुलांनी पण खूप साथ दिली, दोघांनी पण. अशा त्या दृष्टीने तो प्रवास खूप छान झाला माझा. म्हणजे नॉट दॅट वे डिफिकल्ट. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू लर्न, कारण की त्यावेळेला तेवढं उपलब्धता तिथे नव्हती. पण घरातून विरोध वगैरे असं काही नव्हता. इव्हन दो आज मी हे मेन्शन करीन, कदाचित त्या काळात मी तेव्हा मुलाखतींमध्ये जे कधीच केलं नाही ते आज या मंचावर मी नक्की अगदी आवर्जून सांगेन की माझ्या सासूबाईंना खूप आवड होती सगळ्या गोष्टींची. पण सासऱ्यांना जसं इकडे आधुनिक विचारांचे होते तर यांना काही प्रॉब्लेमच नव्हता माहेरी, पण सासरे ज्या वातावरणात वाढले होते त्या काळात
तर त्यांना मनापासून ते अजिबातच आवडत नव्हतं की मी कथक शिकतेय, शिकवतेय आणि त्यासाठी मी बाहेर गावी जातेय, धडपड करतेय. हे अगदीच त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या फ्रेम मध्ये ते बसणारं नव्हतं. पण महत्वाची गोष्ट ही आहे की ती एक गोष्ट माझी त्यांना आवडत नसली तरीही त्यांनी माझ्यातल्या इतर चांगल्या गोष्टी लक्षात घेऊन मला कधीही त्या गोष्टीसाठी विरोध केला नाही. त्याच्यावरून ते कधी मला वाटेल तसं बोलले नाहीत किंवा कधी त्यांनी मला आडकाठी आणली नाही किंवा कधी अपमान केला नाही माझ्या कलेचा. त्यांनी खूप अप्रिशिएट केलं नसेल हा भाग वेगळा, पण त्यांनी अपमान नाही केला हे माझ्यासाठी खूप मोठं होतं. आणि सासूबाईंनी तर सपोर्टच केला आणि तो सपोर्ट सगळ्यात महत्वाचा असतो. इथे जास्त स्त्रिया आहेत त्यामुळे त्यांना सगळ्यांना माहिती आहे. अगदी अगदी बरोबर आहे राधिका. तर तुम्हाला म्हणजे सपोर्ट असला तर तुम्ही जाता. हो हो, सासरहून पण तुम्हाला इतका सुंदर सपोर्ट मिळाला. जरी एवढं आधुनिक म्हणजे नृत्य करता जे आधुनिक वातावरण लागतं तेवढं माहेरसारखं नसलं तरी पण तुम्हाला विरोध झाला नाही, आडकाठी झाली नाही. खूप खूप सुंदर तुम्ही सांगितलं याबद्दल. आणि हे प्रत्येक स्त्रीला हे खूप जरुरी असतं. ती जी भरारी घेऊ शकते ती याचमुळे घेऊ शकते जेव्हा तिला घरून सपोर्ट मिळतो पूर्णपणे. तर राधिकाजी, तुम्ही MSc झाल्या आहेत फिजिक्स मध्ये आणि रेडिओ कम्युनिकेशन मध्ये पण तुम्ही डिग्री घेतलेली आहे. त्यानंतर 8 वर्ष पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये तुम्ही अध्यापन केलेलं आहे. तर मग तुम्ही फुल फ्लेश नृत्यालाच वाहून घ्यायचं कसं ठरवलं? म्हणजे त्यावेळेला तुमची जी विधवा मनस्थिती झाली असेल की हे क्षेत्र की ते क्षेत्र, मग हे कसं काय ठरवलं? तुमची मनस्थिती कशी होती त्यावेळीची? हे आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल सगळ्यांना. द्विधा मनस्थिती होती ऑब्व्हियसली. पण काय होतं त्या काळामध्ये जरी नृत्याची आवड होती तरी तसं शास्त्रशुद्ध शिक्षण मला लहानपणापासून मिळालं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला तर त्याचा करिअर म्हणून विचार करण्याचा काही प्रश्नच नव्हता. पण त्या काळाच्या पद्धतीनुसार आणि अकॅडमिकली माहेरी सगळेजण खूपच स्ट्रॉंग असल्यामुळे शिक्षण चांगलं घेतलंच पाहिजे. म्हणजे शैक्षणिक योग्यता, क्षमता मुलींनी खूप चांगली अर्जित करायलाच हवी असा पगडा तेव्हा असल्यामुळे शिक्षण चांगलं होत गेलं आणि बऱ्यापैकी गती होती अभ्यासामध्ये. आणि खरं सांगायचं तर मला पॉलिटेक्निक कॉलेजला शिकवायला पण खूप मनापासून आवडत होतं. म्हणजे मी ते पण खूप इक्वली एन्जॉय केलं. पण ही ओढ अधिक होती मनाला, नृत्याची ओढ जास्त होती. आणि मी जसं त्या दिवशी आपण गप्पा करत होतो तेव्हाही सांगितलं की खूप तीव्र इच्छा तुमच्या मनात असली ना तर परमेश्वर तुम्हाला पाठीराखा होऊन सतत मदत करतो. तर माझ्या सुदैवानी म्हणजे इतर सगळ्या लोकांच्या दुर्दैवानी आणि माझ्या सुदैवानी आमच्या त्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये तेव्हा इतके काही प्रॉब्लेम सुरू झाले की आम्हाला सगळ्यांना टर्मिनेट केलं गेलं. आणि माझ्यासाठी तो एक खूप छान हे झालं की चला आता नाहीतरी टर्मिनेटच केलाय, दुसरीकडे जरा चान्स हातपाय हलवून बघायचे का. कारण सासऱ्यांना मी MSc याचं फार कौतुक होतं तर ते म्हणाले दुसरीकडे मिळेल की नोकरी तुला. तर मी आपलं त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करून की आता नाहीतरी आपलं गेलाच आहे जॉब तर ठीक आहे आता आपण छान मजेत पूर्ण काळ हे करू असं ठरवून तो निर्णय घेतला. आणि तो खूप मनापासून आवडत होता. म्हणजे आपण जे म्हणतो मगाशी यांनी सांगितलं, तू पण सांगितलंस की कलेची निर्मिती का झाली तर माणसाच्या बेसिक एक प्राथमिक गरजा संपल्यानंतर आंतरिक चैतन्याने हाक मारली त्याला काहीतरी हवं होतं, त्या आंतरिक चैतन्याला काहीतरी हवं होतं, तिथून कलेची निर्मिती झाली. सगळ्या कला आपली साहित्य आहे, शिल्पकला, मूर्तिकला, नृत्य, संगीत, सगळ्या कला, वास्तुशिल्प निर्मिती कुठून झाली तर आंतरिक चैतन्य, त्याचा संबंध कशाशी, हृदयाशी. म्हणजे मग शेवटी कलेचा संबंध हृदयाशी आहे आणि ते जे साथ घालत होतं तेच पकडायचं असं शेवटी मी ठरवलं आणि तिकडे वळले. ते थोडं त्यावेळेला कठीण गेलं पण कालांतराने त्यात मला पुढे जाता आलं. वा वा, तुम्ही तुमच्या हृदयाची हाक ऐकली म्हणजे. खूप सुंदर, खूप सुंदर. तुम्ही नृत्यामध्ये विशारद पदवी प्राप्त केली. लग्नानंतर तुम्ही अलंकार आणि विशारद झाल्यात तुम्ही. आणि त्यानंतर म्हणजे असं असतं जनरली की विशारद झालं म्हणजे आपली डिग्री मिळाली, संपलं तसं शिक्षण, म्हणजे टेक्निकली किंवा याच्यानुसार आपण म्हणू शकतो. पण त्यानंतर पण तुमचं शिक्षण चालू राहिलं तर म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की त्याही पुढे आपण काही शिकावं, अशी उर्मी तुम्हाला कशी निर्माण झाली आणि कुठे तुम्ही ते तुमचं पुढचं शिक्षण घेतलं हे आम्ही ऐकायला उत्सुक आहोत. खरं सांगायचं तर म्हणजे आमच्या ह्याच्यात विशारद झालं की तुम्हाला ते
परीक्षा घेणारं मंडळ असतं ते एक रजिस्ट्रेशन करायला लावतं आणि इफ यू हॅव दॅट रजिस्ट्रेशन नंबर यू आर एलिजिबल टू टेक युअर ओन क्लासेस असा त्याचा अर्थ असतो. आणि अलंकार झाल्यावर तर काही प्रश्नच नाही, मग ते तुम्हाला मिळणारच. पण ऍक्च्युअली मी जेव्हा विशारद आणि अलंकार केलं त्या दरम्यान माझ्या लक्षात यायला लागलं की आपल्याला फारच कमी कळत आहे कथक म्हणून, फारच कमी, म्हणजे आपल्याला फारसं यातलं माहितीच नाहीये. आणि मग तिथून ती जी क्वेस्ट होती की पुढे काय, आणखी काय आहे याच्यात, आणखी काय आहे, हे किती सुंदर आहे. आणि कुठेतरी जे हवंय ते शोधायचा एक खूप ध्यास होता. आणि ते सुरू असताना ही चलबिचल मनात खूप होती की आपल्याला जे छान कथ्थक आहे ना ते अजून आपल्याला येतच नाही. एका चांगल्या क्वालिटीचं कथ्थक आपल्याला येत नाहीये आणि त्याच्यासाठी काय करावं हे कळत नाही. अशा मनस्थितीत असताना एकदा मी त्यावेळेला दूरदर्शनवर रविवारी शास्त्रीय नृत्य गायनाचा कार्यक्रम होत असे. त्यात मी माझ्या दुसऱ्या गुरु मधुरिता सारंग तर त्यांचं नृत्य पाहिलं आणि मला वाटायला लागलं की नाही, मला हे मला खूप आवडलंय आणि कदाचित हाच माझा पिंड आहे. प्रत्येकाचा एक स्वतःचा जॉनर असतो. तर मला वाटायला लागलं की हे माझं आहे, पण आता त्यांचा पत्ता शोधायचा कसा. तर त्यासाठी आजच्या काळातल्यासारखं काही इंटरनेट नव्हतं, युट्यूब नव्हत्या किंवा कुठे काही तुम्हाला गुगलवर सर्च करता येत नव्हतं. पण शेवटी मी जे म्हटलं की ते येतात मदतीला तुमच्या, तसं मला कुठून तरी दीदींचा नंबर मिळाला आणि माझ्या सुदैवाने त्या वर्षी माझ्या सासऱ्यांची शेवटची 2 वर्ष मुंबईला ट्रान्सफर झाली त्यांच्या नोकरीमधली. आणि मला खूप बरं वाटलं. म्हणजे माझा मुलगा लहान तान्हा होता तेव्हा, अनुपम आमचा, त्याला घेऊन मी गेले. तेव्हा जॉब करत होते. तर सुट्टी लागल्याबरोबर सासऱ्यांच्या बरोबर म्हणलं नाही मला यायचंय तुमच्या बरोबर मुंबईला. आणि तिथे गेले आणि सासूबाई माझ्या बरोबर आल्या. त्या काळात ही पण खूप आश्चर्यकारक गोष्ट, म्हणजे माझ्या गुरु मला म्हणायच्या की मुझे बहुत अच्छा लगा तुम्हारी सासूमा तुम्हारे साथ आई थी. तर त्या मला दीदींकडे घेऊन गेल्या मुंबईला आणि खूप घर शोधत 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 आम्ही दीदींकडे पोहोचलो. आणि तिथून जो ऋणानुबंध माझा त्यांच्याशी जोडला गेला, कारण दीदींकडे गेल्यावर मला कथक नृत्य शैलीचं इतकं काही सुंदर प्रचंड असा एक ज्ञानाचं भंडार माझ्यासाठी खोलल्या गेलं एकदम, की मला हे घेऊ की ते घेऊ की ते आपण लहानपणी गाणं म्हणायचो ना, की हे घेऊ की ते घेऊ दुकानं उचलून का नेऊ. तर तशी माझी परिस्थिती मधु दीदींकडे झाल्यावर गेली होती. इतकं सुंदर नृत्य होतं मधु दीदींकडे की म्हणजे मी खूप भारावून गेले आणि खूप प्रयत्न करून मी त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली. माझ्या सुदैवाने त्यावेळेला पहिलं 1-1.5 वर्ष माझे सासू सासरे तिथे असल्यामुळे दीदींशी एक बॉन्डिंग होण्यासाठी मला वेळ मिळाला. आणि त्यानंतर सासू सासरे अकोल्याला आले, आम्ही एकत्र राहायला लागलो. पण तोपर्यंत दीदींशी असं ऋणानुबंध झाला होता की मग त्या मला म्हणाल्या की नाही तुमको आना है तो तुम मेरे घर पे रुक जाना. आणि मी त्यांच्या घरी गुरुगृही राहून मी दर 3-4 महिन्यांनी तिथे जात असे आणि त्यांच्याकडे जाऊन नृत्याचं शिक्षण घ्यायचं, परत यायचं, पुन्हा त्याचा अभ्यास करायचा, साधना करायची, पुन्हा ते झालं की पुन्हा त्यांच्याकडे जायचं. असा तो प्रवास मग तिथे जाऊन सुरू झाला. आणि तो खरं सांगायचं तर आजतागायत शिक्षण सुरू आहे. त्या प्रवासाला पुढे जाऊन गुरुजींचा आशीर्वाद मिळाला तर तो आजतागायत सुरू आहे, शिक्षण अजून सुरू आहे. म्हणजे किती कौतुक, कशी वेगळीच गोष्ट आहे बघा ही, की जेव्हा तुम्ही शिक्षण पूर्ण केलं लौकिक अर्थानं तुमचं नृत्याचं शिक्षण, कथकचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही शिक्षणाला प्रारंभ केला असं सांगताय. पण ते बरोबर, परीक्षेपर्यंत जाईपर्यंतच दमछाक होते. तर त्या काळी राधिकाजी, त्या काळी तो प्रवास तुम्ही जो करायचा अकोला मुंबई आणि मुलं लहान, तर किती खडतर झाला असेल याची कल्पना, म्हणजे आता एक मी पण आई आहे, स्त्री आहे, आम्ही सगळ्याच करू शकतो. खरंच तुम्हाला म्हणजे शतशः नमन की तुम्ही तो इतका खडतर प्रवास त्यावेळेला करून शिक्षण घेतलं. खरोखरच म्हणजे खूप प्रेरणादायी तुमचं असं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे या समाजामध्ये माझं शिक्षण BA झालं की पूर्ण होतं. त्याच्या पुढे म्हणजे आपण डिग्रीसाठी काय करत असतो आणि अलंकार सारखे किंवा त्या पुढे घेतल्यानंतर एवढं शिकावं कौतुकच आहे. याचं श्रेय थोडस म्हणजे माझ्या विचारांना माझ्या आई वडिलांकडून मिळालेले संस्कार हे जेवढं आहे तेवढंच
आजच्या काळात सुद्धा माझ्या काही विद्यार्थिनी अशा आहेत की त्या माझ्याकडे शिकायचं म्हणतात, तेव्हा त्यांच्या घरी त्यांचे घरची माणसं त्यांना म्हणतात की झालंय ना, आता तू इतकी वर्ष शिकली आहे, स्वतःचा क्लास घेतेस, अकॅडमी आहे, शोज करतेस, आता काय तुला काकूंकडे जाऊन शिकायचंय तुला. पण माझ्या सासूबाईंनी मला असं कधी अडवलं नाही, कधीच नाही अडवलं. मी त्यांना सांगायचे मला शिकायचंय, मला जायचंय, तर त्यांनी मला कधीही विरोध केला नाही किंवा अपशब्द बोलले नाही. हे पण म्हणजे ही कृपा, हे त्यांच्या कृपेमुळे हे सगळं माझं छान होत राहिलं. बरोबर बरोबर. मधुमतीजी आता पुढचा प्रश्न घेतील. हा राधिकाजी, मला एक थोडी उत्सुकता आहे. जसं या नृत्य किंवा संगीतामध्ये जे घराणे असतात, तर सामान्य लोकांना जी एक कुतूहल असतं याबद्दल, तर त्या घराण्याची गुरु मग शिष्यांना तसं म्हणजे प्रशिक्षण देतात. पण ह्या सोबत आपण असं ऐकतो की बऱ्याच युनिव्हर्सिटीज मध्ये आजकाल संगीत आणि नृत्याचे वेगवेगळे कोर्सेस असतात. तर मला उत्सुकता वाटते की ह्या दोन्ही शिक्षण पद्धतींमध्ये असा एक्झॅक्ट काय नेमका फरक काय असतो? पूर्वी जोपर्यंत अशा काही संस्था निर्माण झाल्या नव्हत्या की ज्या शास्त्रीय संगीत नृत्याचं एक विधिवत शास्त्रशुद्ध शिक्षण देतील, अशा संस्था नव्हत्या, तोपर्यंत गुरुही राहून गुरूंच्या सान्निध्यात राहून प्रशिक्षण घेणं हा एकमेव मार्ग होता. आणि त्यामुळे घराण्यांच्या भिंती खूप उंच होत्या आणि खूप पक्क्या पण होत्या. अच्छा, पक्क्या होत्या त्या काळात. त्यावेळेला एका गुरुला दुसऱ्या गुरूंकडे जर आपला शिष्य गेला तर ते आवडत नसे. पण कालांतराने हे विचार बदलत गेले आणि मग संस्था निर्माण झाल्या. जेव्हा संस्था निर्माण होते तेव्हा तिथे एकाच घराण्याचं कोणी येत नाही. मग या घराण्याचे पण एक शिक्षक पाहिजे, त्या घराण्याचे पण पाहिजे, कारण प्रत्येक घराण्याच्या काहीतरी विशेषता आहेतच. बरोबर. आणि प्रत्येक घराण्यामध्ये मे बी काही थोड्याफार त्रुटी पण असतील किंवा काही कमी जास्त असू शकतं. पण अशा जेव्हा संस्था निर्माण झाल्या तेव्हा ते जशा दोन पद्धती आहेत. एक म्हणतात पारंपरिक पद्धत, ट्रेडिशनली शिक्षण घेणं, गुरूंच्याकडे जाणं, गुरु जसं शिकवतील ते सगळं शिकणं. आणि दुसरं इन्स्टिट्यूशनल, म्हणजे MA करा, विशारद करा, अलंकार करा. सो एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन त्या प्रकारची पदवी घेण्यासाठी एखादा सिलेबस, पर्टिक्युलर सिलेबस फॉलो करणं, हे एक इन्स्टिट्यूशनल शिक्षण झालं. तर या दोन्ही पद्धतींचे काही प्लस पॉइंट्स आहेत, काही निगेटिव्ह असतातच प्रत्येक याच्यामध्ये. माझ्या सुदैवाने असं झालं की मला दोन्ही पण करता आलं. म्हणजे मधुदीदींकडे होते, बोडे गुरुजींकडे होते. मधुदीदी सरळ म्हणायच्या की मला तुझ्या त्या परीक्षांची काही देणं घेणं नाही, मेरे पास आओगे, मैं जो सिखाऊंगी वो सीखना है, उस पर से तुमको जो एग्जाम देनी है तुम दे दो. सो त्यांच्याकडे असताना माझं इन्स्टिट्यूशनल शिक्षण मी माझ्या स्वतःच्या अभ्यासातून केलं. पुढे जेव्हा मधुदीदींच्या नंतर मी गुरुजींकडे जायला लागले, पंडित राजेंद्र गंगाडींजींकडे, तर गुरुजी हे घरंदाज नर्तक पण आहेत. पिढ्यानपिढ्या नर्तन हाच त्यांचा व्यवसाय पण आहे आणि जीवनशैलीच नर्तनाची आहे. आणि शिवाय त्या इन्स्टिट्यूट मध्ये कथक कला केंद्र दिल्लीचं जे आहे, जे आम्ही कथकचे सगळे कलावंत दिल्ली कथक कला केंद्राला कथकचं तीर्थस्थान समजलं जातं. आपल्यासाठी काशी विश्वेश्वर जसं आहे ना, तसं आमच्यासाठी कथक आहे, दिल्ली कथक केंद्र आहे. तर तिथे त्यांचे वडील आणि त्यानंतर वडिलांच्या जागेवर स्वतः गुरुजी जयपूर घराण्याचे गुरु म्हणून गुरुजी स्वतः तिथे बसले. माझ्या सुदैवाने असं झालं की मला गुरुजींकडून पारंपरिक पद्धतीचं शिक्षण पण मिळत गेलं आणि मी कथक केंद्रामध्ये वारंवार जात असल्यामुळे तिथे इन्स्टिट्यूशनल पद्धतीचं गुरुजींना शिकवायची सवय असल्यामुळे मला इन्स्टिट्यूशनल शिक्षण पण त्यांच्याकडून मिळत गेलं. सो दोन्ही पद्धतीच्या शैलींचं शिक्षण घेण्याची संधी मला मिळाली. फक्त या ह्याच्यात असं होतं की जिथे इन्स्टिट्यूशनल शिक्षण आहे तिथे तुम्हाला त्या शास्त्रानुसार पेपर्स पण द्यावे लागतात, म्हणजे लिखित परीक्षा पण असते. मग त्याच्यासाठी तुम्हाला थिअरीचा अभ्यास करावा लागतो. जी गुरुगृही राहिला तर मौखिक स्वरूपात ती थिअरी मिळत असते, पण इकडे राहिलं तर तुम्हाला अशा पद्धतीने पण त्याचा अभ्यास करावा लागतो
आणि त्यामुळे असं होतं की एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे तुमचं शास्त्र पण छान तयार होतं आणि परंपरागत घरंदाज गुरूंकडे शिकल्यामुळे तुम्हाला ओरिजिनली परंपरांमध्ये काय आहे ते पण मला शिकायला मिळालं. म्हणजे मी आज माझ्या वयाचे अनेक डान्सर्स असे पाहते की ते तसे चांगले डान्सर्स आहेत, पण परंपरागत मोठ्या गुरूंच्या सान्निध्यात न राहिल्यामुळे अनेक खूप चांगल्या या शैलीमधल्या खूप चांगल्या गोष्टींपासून ते वंचित पण राहिले. बरोबर. तर माझं तसं झालं नाही. मला सुदैवाने दोन्ही गोष्टी मिळाल्या, कारण गुरु दोन्ही प्रकारचे होते. म्हणजे दोन्हींना सांभाळून घेणारे गुरु समोर असल्यामुळे त्यांनी जसं स्वतःला आजच्या काळात टाकून घेतलंय तसंच त्यांनी मला पण सगळं देत राहिलं. बरोबर. खूप छान रीतीने तुम्ही समजावून सांगितलं हे. धन्यवाद राधिकाजी. राधिकाजी, तुमच्याकडनं ऐकताना माझ्या पण मनात एक प्रश्न वारंवार येतोय. तो असा की तुम्ही गुरूंच्या सान्निध्यात राहून नृत्यांगना म्हणून तर खूपच छान घडलेले आहात. म्हणजे ते एक उदाहरणच आहे पूर्ण आपल्या सगळ्यांसमोर. पण या प्रवासात मला असं वाटतं की कुठेतरी माणूस म्हणूनही आपण समृद्ध होत जातो. तर हा प्रवास नेमका तुमचा कसा झाला? म्हणजे एक माणूस म्हणून काय काय तुम्हाला तुमच्या गुरूंकडून नृत्याशिवाय इतर मिळालं, हे जाणून घ्यायलाही खूप आवडेल. हा पण खूप महत्वाचा आणि खूप म्हणजे मला भावलेला प्रश्न आहे. याचं कारण असं की माझ्या तीनही गुरूंनी माझ्या व्यक्तिमत्वामध्ये आज जी काय मी राधिका दिसते सगळ्यांना, म्हणजे घरातल्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहेच. आई वडील, सासू सासरे, आपले यजमान, आपली मुलं सुद्धा कॉन्ट्रीब्युट करतात आपल्या व्यक्तिमत्वामध्ये. पण गुरूंनी पण खूप दिलं. म्हणजे विशेष रूपाने मधुदीदींपासून ती सुरुवात झाली. गुरुजी अजूनही देतातच. मधुदीदींच्या बाबतीत असं झालं की मधुदीदींनी त्या एक स्त्री कलावंत असल्यामुळे आणि त्या काळात एकट्या राहून त्या स्वतंत्र स्वतःची एक डान्स अकॅडमी नाही, डान्स कंपनी त्या काळात त्या चालवायच्या स्वतःची. तर प्रोडक्शन स्वतःचे मोठे मोठे त्यांचे होते. तर स्त्री कलावंत जेव्हा एकटी राहते अशा क्षेत्रामध्ये, तेव्हा तिला कसं राहायला पाहिजे हे त्यांनी त्यांच्या सान्निध्यात राहिल्यावर त्यांनी अनेक गोष्टी इतक्या शिकवल्या. म्हणजे मला त्यातल्या खूप महत्वाच्या काही ज्या वाटतात की मला त्यांनी आपली जीवनावश्यक मूल्य, ज्यांना आपण एथिक्स म्हणतो, प्रत्येक क्षेत्राचे जे एथिक्स असतात ते एथिक्स सांभाळलेच गेले पाहिजेत. त्याच्या बाहेर मला जायचं नाही. मला प्रसिद्धीसाठी, मला कार्यक्रम मिळवण्यासाठी, कारण कार्यक्रम मिळवण्यासाठी खूप लोक खूप काहीही करायला तयार होतात खूपदा. आणि खूपदा असं होतं ना, म्हणजे तरुण वयामध्ये आपल्याला मोह पण पडतो कि अरे इथे कार्यक्रम है, हाँ ठीक है, मॉब थोड़ा सा ऐसा वैसा होगा, लेकिन मुझे क्या है, मुझे एक परफॉर्मेंस मिलता है ना, मैं चली जाऊंगी. पण दीदीने मला हे शिकवलं, हाऊ टू से नो. दिस इज नॉट माय कप ऑफ टी. त्या मला म्हणायच्या की फर्स्ट अंडरस्टँड दॅट दिस इज नॉट युअर कप ऑफ टी. यू आर नॉट गोइंग टू डू दॅट. शाळेत जाऊन शाळेतल्या मुलांना शिकवणं वाईट आहे असं त्या म्हणाल्या, मी तुला कधीच म्हणणार नाही की तू शाळेत जाऊन शाळेतल्या मुलांना कथक शिकवणं वाईट आहे, बट दॅट इज नॉट युअर कप ऑफ टी. तुला फंडामेंटल कथकसाठी काम करायचं आहे, तुला अप्लाइड कथकसाठी काम करणारे खूप लोक आहेत. सो यू हॅव टू अंडरस्टँड फर्स्ट. एकतर आपल्याला एथिकली काम करायचंय. माझ्या क्षेत्रात मी आज तागायत जे काय काम केलेलं आहे, मी माझ्या विद्यार्थिनींना ज्या पद्धतीने शिकवलंय, मी जे काय प्रोडक्शन्स केले आहेत, मी जे काय शोज केलेले आहेत, तिथे मी आज 60 वर्षानंतर मी नक्की सांगू शकते तुम्हाला की एकही अशी हे राहणार नाही की मी कळून एखाद्याचा मी दुसऱ्याचा काहीतरी उपयोग करून घेतलाय, दुसऱ्याची संधी मी मिळवली आहे, किंवा एखादा शो मिळवायचा म्हणून कुठेतरी माझी मूल्य मी सोडली आहे, असं मी माझ्या आयुष्यात कधीही होऊ दिलं नाही. आणि ह्याला सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात जास्त गोष्टी मी शिकले ते मधुदीदींकडून. अगदी इथपासून की मंचावर जाण्यापूर्वी तुमची मनस्थिती कशी असायला पाहिजे, तुमच्याशी तिथे येणारे लोक बोलतील तेव्हा तुम्ही त्यांच्याशी कशा पद्धतीने संवाद केला पाहिजे, कशा पद्धतीने करायला नको. तुम्ही ट्रॅव्हल करत आहात, तुम्ही आर्टिस्ट आहात, तर तुम्ही कशा पद्धतीने कम्युनिकेट व्हाल लोकांशी. कारण की तुम्ही फिमेल आर्टिस्ट आहात, लोक तुमच्याकडे कशा दृष्टीने बघतात.
सो त्या नेहमी म्हणायच्या की यू आर गोइंग टू बी अ रोल मॉडेल वन डे, अँड द मॉडेल हॅज टू बी एथिकल अँड आयडियल. या गोष्टी त्यांनी ज्या भिनवल्या त्या काळात मला शिकवल्या. त्यामुळे मी खूप ठिकाणी जिथे कदाचित मी तिथे जाऊन स्वतःचं खूप नुकसान झालं असतं असं नाही, पण माझी इमेज कदाचित तेवढी चांगली राहिली नसती. त्या ठिकाणी जाण्यापासून मी स्वतःला खूप वाचवू शकले कायम. आणि माणूस म्हणून की आर्टिस्ट म्हणून मी माझ्या साथीदारांशी कसं वागलं पाहिजे हे पण खूप शिकले. आणि आजही गुरुजींकडून या गोष्टी आम्ही अनेक बाबतीत शिकतो. म्हणजे कुठे थोडीशी शंका जरी आली तरी गुरुजींना विचारतो आम्ही, तर ते सरळ सांगतात पॉझिटिवली कोई काम नहीं कर रहा है ना तुम्हारे साथ, छोड़ दो, नहीं करना है तो छोड़ दो, झगड़ा मत करो, झगड़ा मत करो, काम खींचो मत, ये सोच के समझ लो पहले कि ये तुम्हारे साथ नहीं बनने वाला, छोड़ दो, निकल जाओ, तुम्हारे लिए दूसरा दरवाजा खुल जाएगा, एक ही दरवाजा नहीं है. खूपच छान. म्हणजे त्यांनी एथिक्स पण इतके सुंदर तुम्हाला शिकवले. एक माणूस म्हणून तुम्ही किती सुंदर घडल्या. खरोखरच म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला इतके छान गुरु तुम्हाला लाभले. हे काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आणि तुमच्यातली एबिलिटी सुद्धा त्याला कारणीभूत आहे. नक्की. राधिकाजी, तुमचं जे गुरु होत्या ज्या आहेत मधुरिताजी सारंग, त्यांच्या काही अशा हृदयस्पर्शी आठवणी असतील तुमच्या मनामध्ये, एक हृदयाच्या एका कप्प्यात आपण त्या जतन करून ठेवलेल्या असतात, तर त्या आपल्या रसिक प्रेक्षकांनाही ऐकायला खूप आवडतील. अशा आठवणी काही असतील? तशा तर खूप मधुदीदींच्या खूप आठवणी आहेत, कारण की त्या माझ्यापेक्षा वयाने थोड्याशाच मोठ्या होत्या. त्यामुळे मला बऱ्यापैकी त्या मोठ्या बहिणीसारख्या त्या मला वाटायच्या. आणि एकट्याच असायच्या त्या, त्यामुळे जेव्हा केव्हा जायची तेव्हा त्यांच्याशी खूप रिलेट करता यायचं. पण सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात हृदयस्पर्शी काय त्यांनी माझ्यासाठी केलं असेल, तर मी ज्या स्टेजला मी सांगितलं ना, मी उशिरा सुरू केलं आणि मी काही फारसा परफॉर्म करत नव्हते. मला खूप आवडत होतं, मी खूप शिकत होते आणि माझी स्वतःच संस्था असल्यामुळे खूप मनापासून विद्यार्थिनींना शिकवत होते, त्यांना तयार करत होते, त्यांचे कार्यक्रम करत होते. पण आपण स्वतः मंचावर जाऊन प्रोफेशनली परफॉर्म करावं असं माझ्या मनाला कधी विचार शिवलाच नाही. कारण मला तेव्हा असं वाटायचं की दिस इज नाउ टू लेट फॉर मी, इट इज टू लेट. मी आता नाही हा काही विचार करू शकत. पण त्यांनी माझी मुलगी 5 वर्षाची झाल्यावर अराउंड 94 त्यांनी मला सांगितलं की तुझ्यात एका परफॉर्मरची क्षमता आहे आणि तू ते बाजूला ठेवून देऊन तू मस्त एक दुकान थाटून बसलेली आहेस. तर मी म्हणायची नहीं दीदी, मैं सिर्फ कमाने के लिए थोड़े बैठी हूँ, मुझे तो ये बहुत पसंद है इसलिए मैं कर रही हूँ. त्या म्हणायच्या की हो, पण पैसा कमावणं आणि नाच शिकवणं ह्याच्या पलीकडेही काहीतरी आहे ना आयुष्यात. आणि मग त्यांनी तेव्हा निक्षून सांगितलं की आता ह्याच्या पुढे जर तुला माझ्याकडे म्हणजे तुला परफॉर्मर व्हायचं नसेल तर टीचर म्हणून तू ठीक आहे, तुझे मी आतापर्यंत नॉलेज घेतलंयस त्याच्यावर तू खूप पुढे जाशील, टीचर म्हणून पुढेही जाशील आणि बऱ्यापैकी संस्था चालेल तुझी, तर माझ्याकडे आता येऊच नकोस. तर तो शॉक माझ्यासाठी इतका होता की दीदींकडे जायचं नाही. आणि त्या म्हणाल्या नाही, तुला परफॉर्म करायचं असेल तरच ये आणि मी तशा दृष्टीने तुला शिकवीन याच्या पुढे. आणि मग तिथून पुढे मी तो विचार सुरू केला. 94 पासून रियाजाला सुरुवात केली आणि 2001 पासून मी प्रोफेशनली परफॉर्म करायला सुरुवात केली. 4-5 वर्ष रियाज करून ज्या वेळेला मला वाटायला लागलं की नाही हा आता मी ठीक आहे, थोडंफार मला जाण्याची क्षमता आलेली आहे. म्हणजे आता मी विचार करते म्हणजे त्याला पुढे काय म्हणतात त्याला की आयाम दिला गुरुजींनी. कारण दीदींनी हा विचार मनात रुजवला, खूप माझ्या याच्यात टाकला की नाही तुला व्हायलाच हवं परफॉर्मर. दुसरं त्यांनी महत्वाचं कारण सांगितलं, तेही मला खूप पटलं की ही प्रदर्शनीय कला आहे. त्यामुळे तुम्ही कितीही रियाज करा, कितीही अभ्यास करा, जोपर्यंत तुम्ही मंचावर जाऊन प्रस्तुती करत नाही तोपर्यंत तुम्ही त्या कलेला सार्थपणे न्याय देऊ शकत नाही. बरोबर. आणि जोपर्यंत तू स्वतः परफॉर्म करणार नाहीस तोपर्यंत तुझ्या विद्यार्थ्यांनी परफॉर्मर होणार नाही. त्या चांगल्या शिक्षिका होतील, त्या चांगल्या अभ्यासक होतील, साधक होतील, परफॉर्मर्स नाही होणार. त्या जर व्हाव्यात अशी इच्छा असेल तर तुला स्वतःला परफॉर्म करावं लागेल, कारण तुझ्याकडे पाहूनच त्या शिकतील. आणि देन आय स्टार्टेड थिंकिंग सिरियसली अबाउट इट. आणि मी मग नंतर जी तो विचार केला आणि पुढे गेले
त्याला पुढे मग रिझल्ट त्याचे दिले, ते जी दीदींची अपेक्षा होती ती पूर्ण करण्यासाठी सगळे प्रयत्न गुरुजींचे आहेत. त्यांनी मला पुढे जाऊन ते अधिक सक्षम करत गेले आणि अधिक ते शिकवत गेले. सो हा सगळ्यात मोठा दीदींचा माझ्या विषयीचा, माझ्या आयुष्यात असणारा एक अत्यंत हृदयाच्या जवळचा विषय आहे की मी जी परफॉर्मन्स झाले तीच केवळ दीदींच्या त्यावेळेच्या आग्रहामुळे झाले. खूप सुंदर. एवढं तुम्ही शिक्षण घेतलं आणि म्हणजे जेव्हा दीदीने तुम्हाला सांगितलं की ही कला प्रदर्शनीय कला आहे, तोपर्यंत तुम्ही शिकतच राहिलाय. याचं कारण काय? म्हणजे स्वांत सुखाय म्हणजे नेमकं काय, इतकं का शिकावंसं वाटत होतं? याचं कारण असं की ही जी कलेची क्षेत्र आहेत ना, ते हे फक्त शब्दशः नाहीये, प्रॅक्टिकली स्काय इज द लिमिट. द मोर यू गो इनसाइड, द मोर यू फाइंड समथिंग न्यू एव्हरी डे. एव्हरी डे देर इज समथिंग न्यू दॅट यू फील की अरे मुझे ये नहीं आ रहा. म्हणजे मी तुम्हाला एक साधं उदाहरण देते. मला आमच्या ह्याच्यात असतं एक, हे कदाचित थोडंसं क्लिष्ट वाटेल पण तरी मी एक देते की एक लय घेतली आहे तालाची, कुठल्याही तालाची, त्या लयीची दीडपट, दुप्पट, तिप्पट, चौपट, 5, 6, 7, 8 अनेक लोक करतात. आणि परीक्षेत लिहायला मात्र 1.25 पट, 1.5 पट, 1.25, 2.25, 2.5, 2.5, 3, 3.5, 3.5 या सगळ्यालाही परीक्षेत लिहायला येतात. तर मला तेव्हा परीक्षेचा अभ्यास करताना वाटायचं की ह्या म्हणजे परीक्षेत लिहायच्या फक्त, मग या फक्त लिहिण्यासाठी शिकायच्या कशाला, या नाचायच्या तर आहेच नाही, ते नाचता येणं शक्य नाहीये, कोणाला येणार आहे 1.25 पट नाचता. फिर मैं गुरुजी के पास जाने लगी और मैंने एक दिन देखा गुरुजी के पीछे मैं खड़ी हूँ और वो रियाज कर रहे हैं और वो जा रहे 1.25, 1.5, 1.25, मुझे तो पहले पल्ले ही नहीं पड़ रहा था. तो मैंने कहा गुरुजी ये कुछ समझ में नहीं आ रहा. फिर उन्होंने समझा के करके दिखाया आणि मग मला ते असं झालं की अरे म्हणजे हे करता येतं, हे करता येणारे भारतात 10-15 लोक असतील, पण हे करता येतं, नाचता येतं. सो आय हॅड दॅट लॉन्चिंग की मला काय येऊ नये. आणि मग मी ते शिकायला सुरुवात केली अँड इट टूक 3 years फॉर मी टू गो टू दॅट स्टेज. आज मी कॉन्फिडेंटली सांगते की आज तुम्ही मला आता उभं केलं तर मी त्या सगळ्या फ्रॅक्शनल क्रमलयी ज्या आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला करून दाखवू शकते. पण त्याच्यासाठी मला खूप धडपड करायला लागली. आणि त्यातही गुरु किल्ली म्हणतात ना, गुरु किल्ली. तर मी पहिल्यांदा असं मी 6 महिने खूप प्रयत्न करत होते की मला हे जमत नाहीये. एकच लई येते, दुसरी येत नाही, दुसरी जमली तर मग त्याच्या पुढची येत नाही. आणि एकदा गुरुजींना बोलताना तिसऱ्या कोणीतरी एक प्रश्न विचारला, त्याचं उत्तर देताना गुरुजींनी याचं एक्सप्लेनेशन दिलं और वो ताला उस दिन खुल गया. तिथे मला तो असा क्यू मिळाला की अच्छा ये ऐसा करते है. तर म्हणून ते सोनारानी कान टोचणं आपल्याकडे म्हणतात, ते तसं आहे की तिथून तो मिळाला मला जर्म. अँड देन आय स्टार्ट. म्हणजे तुम्ही जे म्हणालात की गुरुंच्या सान्निध्यात भैरवीताई, मी ऍक्च्युअली गुरुंच्या सान्निध्यात मी खूप कमी राहिले. कारण पहिले गुरुजी अमरावतीला, दुसऱ्या गुरुजी मुंबईला, तिसऱ्या गुरुजी दिल्लीला. तर मला ही संधी फारच कमी मिळाली की मी गुरुजींच्या समोर उभी राहून नाचतेय. उलट पक्षी मला गुरुजींकडून काहीतरी घेऊन यायचं, मग 3-4 महिने स्वतःच्या स्वयं अभ्यासातून त्याचं साधना करून ते अर्जित करायचं, अशी सवय मला जास्त लागली. त्याचा एक फायदा पण झाला की मला स्वतः खूप क्रिएट करायची सवय लागली. पण द अर्ज फॉर लर्निंग इट इज ड्यू टू दॅट. कारण की या इथल्या ह्याच्यातल्या नॉलेजला काही लिमिटच नाही. बरोबर. आणि आपण खूप छोटे आहोत त्या मानाने. एक असा क्षण यावा लागतो, म्हणजे तो क्षण तुम्हाला असा सापडला, गुरु किल्ली हातात लागली, असं झालं ते. राधिकाजी म्हणजे एक समर्पित शिष्यापासून ते एक स्टेज परफॉर्मर, हा तुमचा जो प्रवास आहे हा नक्कीच अतिशय तेव्हा कठीणच असेल, तो तुम्हाला आता जरी मनभावन असा जरी वाटत असला, आणि एक स्टेज परफॉर्मर म्हणून तुम्ही आता सांगितलं, परंतु ते नक्की तुमचा परफॉर्मन्स पहिला कुठे झाला आणि नंतर सुद्धा तुम्ही परदेशातले जे काही परफॉर्मन्स दिलेले आहेत, तर मला असं वाटतं भैरवीजी या ठिकाणी तुम्ही जर काही स्लाइड शो आपल्याला दाखवू शकला सगळ्या प्रेक्षकांना. नक्की. आणि त्यानंतर आपण या विषयावरती राधिकाजींशी चर्चा करू. चालेल.
व्हिडिओ दाखवताय तुम्ही आता? नाही, मी एक प्रेझेंटेशन दाखवते आधी. व्हिडिओ आपण थोड्या वेळानंतर बघणार आहोत. बरं. तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणालात तर आपण व्हिडिओ पण बघू शकतो. नाही चला मला एक माहिती व्हिडिओ नाही, बघूया. काहीतरी एक दाखवते. व्हिडिओ बघूया आपण, काहीच हरकत नाही. आणि तोपर्यंत राधिकाजी ते स्लाइड शो चालू होईपर्यंत तुम्ही आम्हाला सांगू शकता की तुमचा पहिला स्टेज परफॉर्मन्स कसा झाला आणि कुठे झाला. गुरुपौर्णिमेला गुरु देखील गुरुवंदन करतात, तसा हा व्हिडिओ होता का आत्ताचा? हो, गुरुवंदन सोहळा म्हणून दरवर्षी आम्ही एक कार्यक्रम करतो. विद्यार्थिनी म्हणजे ते ऍक्च्युअली झालं होतं असं की 1-2 वर्ष मुलींनी जरा मला सरप्राईज म्हणून ते केलं आणि 3ऱ्या वर्षी मी त्यांना म्हटलं की आता काय मला माहितीये तुम्ही करता, पण मग मी पण यात सहभागी होते आणि माझ्या गुरुजींना मी माझ्या गुरुजींसाठी पण करते काहीतरी. तसं करायला लागलं. म्हणजे खरंच त्यांच्या टाळ्यांच्या गजरात आमच्याही टाळ्यांचा आवाज मिसळावा असं वाटून गेलं. गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची ती एक संधी असते, पण त्या जेव्हा गुरूंचं नाव घेतात तेव्हा असा हात लावतात बघा. अच्छा, बरोबर. भारतात मग तुमचे तसे परफॉर्मन्स म्हणजे कुठे कुठे झाले किंवा त्याच्यातले अनुभव तुमचे कसे राहिले, काही विशेष आठवण तुम्हाला सांगता येईल का? आणि परदेशाविषयी सुद्धा. जेव्हा 2001 पासून मग सुरुवात झाली ती, तर भारतातले सगळे प्रमुख शहर म्हणजे आपण मुंबई, पुणे, कलकत्ता, दिल्ली, बेंगलोर, त्यानंतर हैदराबाद, त्यानंतर बरेली,
भुवनेश्वर, असे अनेक ठिकाणी परफॉर्मन्स होत राहिले. सगळ्या ठिकाणी खरंच सांगायचं तर अनुभव म्हणायचा ना तर मी म्हणेन की सुरुवातीला जेव्हा लोक बोलवायचे मला तेव्हा असं व्हायचं की दे यूज टू अंडर एस्टिमेट मी, कारण की लहान गावातून मी जात असे आणि लहान गावात असल्यामुळे माझं काम पण फारसं काही बाहेर पोहोचलेलं नव्हतं तोपर्यंत. तर ते बोलवायचे आणि असं पण झालं अनेक वेळा की माझ्यापेक्षा ज्युनियर आर्टिस्टचे कार्यक्रम नंतर असायचे, माझा सुरुवातीला टाकून द्यायचे, असं पण अनेकदा झालं. पण एकदा मंचावर गेल्यावर कार्यक्रम सुरू झाला की मग मात्र मला नेहमी माझ्या सद्गुरूंचा आणि देवाचा आशीर्वाद असा मिळाला की प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेण्यात माझा कार्यक्रम कायम यशस्वी होत आला, गुरुजनांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असल्यामुळे. आणि खूप ठिकाणी खूप त्यानंतर पुन्हा पुन्हा बोलवायला लागले. एकदा कार्यक्रम झाल्यावर पुन्हा बोलवायला लागले. माझ्या आयुष्यामध्ये अनेक कार्यक्रम, म्हणजे हे एक सद्भाग्य की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सद्गुरु पदावर असणाऱ्या अनेक गुरूंच्या समक्ष नृत्य प्रस्तुती देण्याची संधी मला मिळाली आणि त्यांचं भरभरून कौतुक, भरभरून आशीर्वाद मला कायम मिळाले. तर अशा एका कार्यक्रमामध्ये केव्हा तरी एकदा मी तो तर याचा कार्यक्रम होता, संगीत सभेमधला कार्यक्रम होता, संगीत महोत्सवातला. आणि तो कार्यक्रम संपवताना मी शेवटच्या याच्यामध्ये एक रामाचं भजन, रामाचं किंवा कृष्णाचं भजन मी सादर केलं. आणि ते भजन करता करता शेवटी मी त्या अवस्थेला मी स्वतः पण गेले की मला जसं त्या भक्ताला समोर आपल्या दैवताचं दर्शन व्हावं अशा अवस्थेत नेऊन ते भजन संपलं. मग की ते दर्शन झालं आणि तो धन्य झाला भक्त. तर एक आजी त्यानंतर आल्या आणि त्यांच्या डोळ्यातनं अगदी गळगळा पाणी वाहत होतं आणि त्या आल्या आणि म्हणाल्या, अगं बेटा, त्यांनी कुरवाळलं, मला खूप लाड केले आणि म्हणाल्या की तू जेव्हा ते दाखवलंस ना की तुला त्यांचं दर्शन झालं तेव्हा मला असं वाटलं की मी तुझ्या मागे येऊन उभं राहावं, म्हणजे मला पण ते दर्शन होईल. तुला जर ते दिसतंय तर मला पण त्यांचं दर्शन होईल असं त्या म्हणाल्या. आणि मला तेव्हा वाटलं की हा, म्हणजे मला ते दर्शन झालं ते कदाचित या आजींच्याही हृदयापर्यंत पोहोचलं त्यावेळेला. तर असे खूप छान छान अनुभव आयुष्यात आले. परदेशात जसं आता मधुमतीने सांगितलं तसं अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले. खूप छान प्रतिसाद सगळीकडेच मिळाल्या, कारण की आपलं जे शास्त्र आहे, आपल्या ज्या कला आहेत, अभिजात कला सगळ्या, यांना जे स्कूल ऑफ ट्रेनिंग आहे आपलं आणि नॉलेज त्याच्यानुसार दिला जाणारा दिली जाणारी तालीम, त्याचं शास्त्र, हे सगळं इतकं काही सुंदर आहे की तिकडच्या देशातल्या लोकांना त्याचं अप्रूप वाटतं. ते अचंबित होतात की याच्या इतक्या गोष्टी आहेत. आणि विशेषतः कथक मध्ये जी पद्धत आहे ना की आम्ही एक्सप्लेन करत करत शिकवतो, नाचतो, तर त्या पद्धतीमुळे मी ते सांगत असे आणि करून दाखवत असे. तर ते खूप त्याचं अप्रिशिएशन मला सगळीकडे मिळत गेलं. एक अनुभव परदेशातला तर खूपच अप्रतिम होता. रियुनियन आयलंड्स म्हणून आहेत मॉरिशसच्या जवळ, फ्रेंच कॉलनीज आहेत त्या. तर तिथे परफॉर्मन्स होता आमचा आणि खूप छान टूर होता. 13 दिवसांमध्ये 11 कार्यक्रम करायचे होते आम्हाला. ऍक्च्युअली अल्टिमेटली 13 दिवसात 13 केले मग. तर तिथल्या एका कार्यक्रमात तिथे गंमत अशी होती की फ्रान्समध्ये इंग्लिशला बॅन आहे. हिंदी मराठीचा तर काही संबंधच नाही, गंधच नाही काही कुठे, पण इंग्लिश सुद्धा बोललेला तिथे चालत नाही. तर मला प्रश्न पडला होता, कारण तिथे दुकानात गेल्यावर सुद्धा आपले साधे शब्द सुद्धा त्यांना अजिबात काहीच कळायचं नाही. म्हणजे शुगर म्हणजे काय हे सुद्धा त्यांना कळत नसेल, इतकं तिथे इंग्लिशवर बॅन आहे. तर मला तिथे असं वाटत होतं की काय इथल्या कार्यक्रमांना, म्हणजे आपण हो म्हटलंय पण कसे काय हे आवडणार यांना, इथल्या लोकांना. पण गंमत अशी झाली की माझ्या एका कार्यक्रमानंतर एक गृहस्थ आले आणि त्यांना बोलता येत नव्हतं. आमच्या बरोबर एक कायम ट्रान्सलेटर असायचा की जो आमचं बोलणं त्या इतर लोकांशी करून देत असे. म्हणजे इव्हन जे होस्ट होते त्यांना सुद्धा इंग्लिश येत नव्हतं. त्यामुळे तिथे पण एक ज्याला इंग्लिश कळतं असा एक माणूस त्यांनी ठेवला होता. तो सारखा बरोबर असायचा. तो एका माणसाला घेऊन आला आणि म्हणाला, ही वॉन्ट्स टू मीट यू.
तो माणूस आला आणि तो अगदी असा एक्साइट झाल्यासारखा होता खूप, आणि काहीतरी खूप बराबर 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 बोलायला लागला आणि असे हातवारे करणं सुरू होतं. मला कळे ना की हा म्हणजे खूप आनंदात सांगतोय की काय, यांचं काय प्रतिक्रिया काय काही कळे ना. तर खूप असं अचंबित झाल्यासारखं बोलणं होतं त्यांचं, त्यामुळे कळे ना. आणि मग मला त्या माझ्या शेजारच्या माणसाने सांगितलं ट्रान्सलेट करून की ते असं म्हणतायत की त्यांना तुमच्या नृत्यातलं कदाचित अर्थ काहीच कळला नाही, पण ही नृत्य प्रस्तुती त्यांना इतकी मनापासून आवडली की ते म्हणाले की आय जस्ट फील लाईक क्रॅकर्स असं दाखवत होते ते. क्रॅकर्स क्रॅकर्स म्हणजे एखादा फटाके ज्याप्रमाणे असे अनार एखादं उडतं जोरात आणि तेव्हा जसं एक होतं, तशी माझ्या मनात तशा खूप आनंदाच्या उर्मी तुमचं नृत्य पाहताना निर्माण झाल्यात आणि आम्ही खूप मला आनंद झाला असं येऊन त्या गृहस्थांनी मला सांगितलं. तर हा अनुभव माझ्यासाठी खूप छान होता की आपल्या सगळ्या अभिजात कलांना जे म्हटलं जातं की देश भाषा सगळ्या मर्यादा पार करून, सगळ्या सीमा पार करून आपल्या कलेमध्ये इतकी क्षमता आहे की ते ह्या हृदयीचं त्या हृदयी सहजपणे पोचू शकतं. तर याची प्रचिती मला अनेक वेळा आली. त्याच माझ्या टूर मध्ये एकांनी मला येऊन सांगितलं की मला माहिती नाही की तुमच्या इथले तुमचा शंकर कसा दिसतो, पण मला आज तुमचं नृत्य पाहताना मला असं वाटलं की मे बी तो तुमच्यासारखा तुम्ही जे दाखवलं तसाच दिसतो. तर हे जे अनुभव आले तिकडे सगळे, किंवा युनिव्हर्सिटीज मध्ये जेव्हा लेक्चर डेमोज होतात त्यावेळेला तिथल्या मुलांना ते इतकं मनापासून आवडतं. एकदा आम्ही एक कार्यक्रम तिकडे केला होता US ला मी, तो वृद्ध आणि अपंग अशा लोकांचं एक आपल्याकडे आश्रम असतात तसं तिथे एक संस्था होती, त्यांनी तो कार्यक्रम ठेवला होता. आणि ते सगळे लोक म्हणजे त्यातले काही तर मतिमंद होते, पण त्यातला एक मुलगा येऊन इतका अगदी माझा हात धरायला पाहत होता, असा अगदी हात कुरवाळायला बघत होता तो. आणि मग त्याच्या त्या केअरटेकरनी मला सांगितलं की ही इज व्हेरी हॅपी आफ्टर वॉचिंग यू, ही इज व्हेरी हॅपी, म्हणून तो येऊन तुमचा असा हात धरायला बघतोय. तर मला तेव्हा खूप आनंद झाला की अशा लोकांच्या मनात कुठेतरी आनंद, थोड्या वेळापुरता आनंद देण्याची क्षमता माझ्या कलेमध्ये आहे. माझ्या ज्या कलेची पूजा मी करते त्या कलेला इतकं सामर्थ्य आहे की ते इतक्या सगळ्या त्या वृद्ध सगळे लोक बसलेले, त्यांच्या आयुष्यात तेवढ्या क्षणांपुरता, तेवढी एक जी अर्ध्या तासाची प्रस्तुती असेल तेवढा वेळ त्यांना आनंदाचा ही कला देऊ शकली, याचा खूप आनंद झाला. नृत्य नाटिका कशी असते, म्हणजे नेमकं त्याचं स्वरूप काय असतं, आणि त्या नृत्य नाटिका तुमच्या खूप गाजल्या, कारण तुम्हाला खूप लोकप्रियता नृत्य नाटिकांमुळे मिळाली, तर आम्हाला तेही समजावून सांगा अगदी. नृत्य नाटिका ही बेसिकली पारंपरिक विषय घेऊन सुरुवातीला केली जायची. म्हणजे आजकाल नवीन विषय, आधुनिक विषयांवर पण खूप नृत्य नाटिका सादर होतात, पण पूर्वी पारंपरिक विषय, आपल्या पौराणिक विषय घेऊन तशा पद्धतीने एखादा विषय घेऊन त्याचं ती कथा पूर्ण संगीत नृत्याच्या माध्यमातून मांडायची. पण माझा कथ्थकचा फॉर्म मला सोडून चालणार नाही. मी माझ्या ज्या चौकट आहे, माझी जी शास्त्राची चौकट आहे, त्या शास्त्रात राहून मी ती कथा लोकांसमोर मांडायची. आणि ती अशा पद्धतीने मांडली गेली पाहिजे की जसं काही त्यांना वाटावं की माझ्या समोर वृंदावनात हे खरं घडतंय, मी नाहीच आहे, माझ्या समोर हे वृंदावनातलं नृत्य चाललेलं आहे आणि मी तिथे सहभागी झालोय असं त्यांना वाटावं. इतक्या प्रभावी पद्धतीने ते सादर झालं पाहिजे. त्यासाठी संगीत पण तितकं चांगलं लागतं, तुमचे सहकलाकार सगळे वादक गायक ते पण तेवढे चांगले असायला लागतात, आणि शिवाय नृत्य करणारे सगळे तुमचे जे कलावंत आहेत ते पण तेवढ्या तयारीचे असायला लागतात. तर अशा नृत्य नाटिका करायला मला खूप नेहमीच आवडलं. आमच्या बऱ्याच गाजलेल्या नृत्य नाटिका म्हणजे एक श्री रंगायन नावाची, श्री कृष्ण चरित्रावर आधारित, श्री रामरसरंगायन म्हणून रामचरित्रावर आधारित. त्यानंतर एकदा आपले गजानन महाराजांचे जे गजानन विजय ग्रंथ लिहिला दासगणू महाराजांनी, त्या दासगणू महाराजांनी 86 आख्यानं लिहिलेली आहेत. तर त्या आख्यानांपैकी एक आख्यान मीराबाईंचं आख्यान,
त्या गजानन विजय ग्रंथाच्या लेखनाच्या वेळी जे छगन काका बारटक्के ज्यांनी लेखनिक म्हणून काम केलं दासगणू महाराजांबरोबर, ते छगन काका बारटक्क्यांचा मला खूप आशीर्वाद मिळाला, खूप प्रेम मिळालं. तर त्यांच्या आज्ञेवरून मी एका 15-20 दिवसात आम्ही तयारी करून ते मीराबाईंचं आख्यान काकांच्या समोर सादर केलं होतं. तर ते माझ्या आयुष्यातले, म्हणजे त्याचे प्रयोग फार झाले नाही, पण जे काही 3-4 प्रयोग झाले ते माझ्यासाठी खूपच आनंददायी होते. खूप मला त्यातून समाधान मिळालं, कारण काका तिथे स्वतः उपस्थित असायचे. आणि त्यानंतर जोपर्यंत काका होते तोपर्यंत काकांनी मला राधिका कधीच म्हटलं नाही, त्यांनी मला कायम मीराबाई म्हणूनच हाक मारली. मीराबाई म्हणून माझे लाड केले आणि मीराबाई म्हणून हाक मारली. त्यानंतर जैन लोकांचा एक विषय घेऊन मी भगवान महावीर पंचकल्याणक नावाने एक नृत्य नाटिका सादर करत असे. त्याचे खूप प्रयोग भारतभर झाले, म्हणजे खूप प्रयोग झाले. त्यानंतर एक वृक्षनारायण कथा, आपला सत्यनारायण असतो तसं पर्यावरणाच्या संबंधित विषय घेऊन मी वृक्षनारायण कथा केली होती. त्यानंतर पुढे जाऊन माझ्या विद्यार्थिनींपैकी ईशानीने पण काही डान्स ड्रामास खूप छान केले. म्हणजे नृत्य कथा नावाचं तिने एक छान सादर केलं होतं. ती पण अनेक विषय घेऊन आता नवीन विषय घेऊन करत असते. तो KNMच्या माध्यमातून आमचे बरेच प्रोडक्शन्स असे होत आले आणि त्यातून खूप आनंद मिळाला. तो प्रवासही खूप छान होता. तुमचं ते अष्टनायिका म्हणून पण एक नृत्य नाटिका खूप गाजली ना? हा, म्हणजे ती नृत्य नाटिका नव्हती. आमच्या शास्त्रामध्ये, म्हणजे आपल्या फक्त नृत्यामध्ये नाही, आपल्या आता कदाचित साहित्यिकांना अष्टनायिका माहिती नसतील, पण प्राकृत काळामध्ये संस्कृत आणि प्राकृत आणि हिंदी लेखक जे होते त्या सगळ्यांमध्ये अष्टनायिका आणि नवरस हे 2 विषय खूप प्रिय होते. तर त्यापैकी अष्टनायिका ह्या वेगवेगळ्या परिस्थितीत असणाऱ्या स्त्रिया, पण ही परिस्थिती म्हणजे जीवनातली जनरल परिस्थिती नाहीये, ही नायकाशी संबंधित परिस्थिती. अशा ज्या स्त्रिया आहेत, की एखाद्या स्त्रीचा नायक परदेशी गेलाय म्हणून ती दुःखी आहे, एखाद्या स्त्रीचा नायक म्हणजे ती प्रोषितपतिका, मग एखाद्या स्त्रीचा नायक जो पूर्णपणे तिच्या अधीन आहे, ती म्हणेल तसं तो वागतो, ती म्हणेल त्या गोष्टी ऐकतो. कधीतरी तिने रागारागात त्याला कधीतरी थोडीशी लाडीकपणे थापड मारली, त्याला शिवी दिली तरी तो खपवून घेतो, ती स्वाधीनपतिका. किंवा जिचा नायक परस्त्रीकडे जाऊन मग सकाळी तिच्याकडे परतला आहे, अशी खंडित हृदयाची नायिका ती खंडिता. अशा वेगवेगळ्या परिस्थितीत असणाऱ्या स्त्रिया, पण नायका संबंधितच्या स्त्रिया, अशा स्त्रियांच्या हा विषय आमच्या अभ्यासाला पण असतो आणि तो खूप लोकप्रिय विषय आहे नाटकांमध्ये. तर त्याच्या सादरीकरणाचे माझे बरेच प्रयोग झाले अष्टनायिकांचे. त्याच्यासाठी खूप सुंदर सुंदर रचना काही माझ्या वडिलांनी लिहून दिल्या, काही आमचे अकोल्याचे कवी श्री सुनीलजी देशपांडे त्यांनी लिहिल्या, आणि काही पारंपरिक रचना घेऊन अशा आम्ही त्या अष्टनायिकांचे प्रयोग झाले. आणि ते खूप वेगळ्या प्रकारचे, नृत्य नाटिकांपेक्षा वेगळे, कारण की ते सोलो परफॉर्मन्सेस असायचे. 8 नायिका एकट्या येऊन सादर करणं. तर तो पण एक वेगळा प्रयोग होता आणि खूप तो आवडला सगळ्यांना. अरे वा, खूपच सुंदर. राधिकाजी, तुम्ही तुमच्या ज्या गुरु होत्या मधुरिताजी सारंग यांच्या इतक्या क्लोज होत्या, म्हणजे हृदयानी पण, एक गुरु म्हणून पण, एक व्यक्ती म्हणून पण. तर मागे आपण बोलताना तुम्ही मला सांगितलं होतं की म्हणजे त्यांचा मृत्यू जसा जवळ आला, त्यांना कॅन्सर झाला होता, तर तुम्ही त्यांना भेटायला गेल्या होत्या. तर आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना जाणून घ्यायला खूप आवडेल की त्यावेळी त्यांनी तुम्हाला काय आशीर्वाद दिला, तुमचं नृत्य शिक्षण पुढे कुठे तुम्ही चालू ठेवावं असं त्यांनी तुम्हाला उपदेश दिला, किंवा जो काही आशीर्वाद दिला तो आम्ही जाणून घ्यायला नक्कीच उत्सुक आहोत. तो क्षण माझ्या आयुष्यातला असा आहे की दीदींची शेवटची भेट, त्यांना हॉस्पिटलाइज होत्या त्या आणि शेवटचेच काही महिने राहिले असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आणि तेव्हा भेटायला गेली असताना, म्हणजे कसं असतं बघा, म्हणजे मला रडायला येत होतं तर त्या बेडवर, आणि खरं सांगायचं तर डेथ बेडवर, पण मला अजून तो चेहरा डोळ्यासमोर आहे की त्या म्हणाल्या, आओ मेरे पास.
आणि त्यांनी जवळ घेतलं, मिठी मारली मला. समजावलं मला जे त्यावेळी त्यांना वाटलं की तू छान राहा, तू चांगली आहेस, असंच जसं काम करते ते पुढे चालू ठेव. आणि यापुढे त्या आमच्या गुरुजींना त्या राजू म्हणत असत. राजू के पास चले जाना सीखने के लिए. मतलब दीदी आप ऐसा क्यों बोल रहे हो, आपको कुछ नहीं होगा, आप अच्छे हो जाएंगे, जल्दी अच्छे हो जाएंगे. त्यांनी फक्त थोपटलं आणि म्हणाले मैं जो बता रही हूँ याद रखना, उनके पास ही जाना. तर मला ते त्यावेळेला तर मी ते सिरियसली पण घेतलं नाही, कारण आपलं मन तयार नाही होत ना दीदी जाणार हे ऍक्सेप्ट करणं शक्य नव्हतं तेव्हा. पण त्यानंतर थोड्याच दिवसांनी त्या गेल्या, महिनाभर पण नाही, अगदीच थोड्या दिवसांनी त्या गेल्या. त्या दिवशी पण माझा एक परफॉर्मन्स होता. अगदीच करणं कठीण होतं, पण मला पूर्ण माहिती होतं की मी तो परफॉर्मन्स न करणं हे योग्य नाही आहे, दीदींना तेच आवडणार नाही, मी तो परफॉर्मन्स केलाच पाहिजे, म्हणून मी तो केला त्या दिवशी. त्यानंतरही माझी मनाची तयारी नव्हती अजिबात दुसरीकडे कुठे जाण्याची. पण नेमकं दीदींचं वर्षश्राद्ध होतं, त्या कार्यक्रमाला मी गेले असताना तिथे गुरुजी आले होते, त्यांचा परफॉर्मन्स होता. आणि तिथे मी त्यांना नमस्कार करून सांगितलं की गुरुजी दीदी ने ऐसा बताया था. आणि गुरुजी म्हणाले फिर तो आज्ञा है दीदी की, कारण त्यांचंही पण दीदींचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं. त्यामुळे गुरुजी म्हणाले दीदी की आज्ञा है, आ जाओ दिल्ली. इतक्या सहजपणाने एका गुरुनी दुसऱ्या गुरुकडच्या शिष्याला ऍक्सेप्ट करणं आमच्या क्षेत्रात इतकं सहज नसतं. आणि दुसरं म्हणजे एका गुरुनी आपल्या शिष्याला जो आपल्या जवळचा आहे त्याला दुसऱ्या गुरुकडे जा असं सांगणं पण इतकं सहज सोपं नसतं. पण दीदींनी जाण्यापूर्वी ती दिशा दाखवून दिली होती आणि बरोबर त्यांच्या श्राद्धालाच माझ्या पुढच्या शिक्षणाची सुरुवात झाली. म्हणजे काही योगायोग आपण जे म्हणतो ना की असे अविस्मरणीय असतात, त्यापैकी खरंच. आणि म्हणजे आता तुम्ही इतकं गुरूंबद्दल बोलताय सारखं की मला अचानक कबीरजींचा एक दोहा आठवला, जो इथे अगदी फिट बसतो असं मला वाटतं. तो म्हणजे गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाव, बलिहारी गुरु आपने गोविंदियो बताय. तर खरंच ही किती म्हणजे महत्वाची भावना किंवा किती महत्वाचं स्थान असतं आपल्या आयुष्यात. आणि विशेषतः मला वाटतं तुमच्यासारख्या कलाकारांसाठी तर योग्य गुरु मिळणं ही खूप भाग्याचीच गोष्ट म्हणायला हवी अशी गोष्ट आहे. खूप खूप होतं. म्हणजे मी खूप आर्टिस्ट असे पाहिले ज्यांची खूप क्षमता आहे, पण चांगला गुरु न मिळाल्यामुळे आयुष्यात ते खूप काही करू शकले नाही. खरंच आहे. आणि खूप करू शकणं म्हणजे माझ्या दृष्टीने खूप म्हणजे प्रसिद्धी मिळवणं, कार्यक्रम मिळवणं असं नाही म्हणत मी, पण खूप शिकू पण शकले नाही. म्हणजे एक साधक म्हणून, कलावंत म्हणून जी तुमची आर्टिस्टिक डेव्हलपमेंट, जी ग्रोथ तुमची व्हायला हवी, ती ग्रोथ होत नाही खूप लोकांची. ते तुमचा हा जो म्हणजे आता तुम्ही जे सांगताय यावरनं माझ्या मनात आणखीन एक प्रश्न आलाय. तो असा की तुम्ही बोलता बोलता KNM च्या माध्यमातून असं म्हणाला, म्हणजे हे जे KNM आहे हे तुमचं कथ्थक नृत्य मंदिर बहुतेक ना. तर आता भूमिका थोडीशी तुमची पण बदलली आहे. म्हणजे शिष्य तर एक कलावंत काय प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर असतेच असते, पण आता गुरुच्या भूमिकेतनं किंवा KNM च्या माध्यमातून नेमकं काय काय होतंय आणि काय काय तुम्हाला त्यातलं भावतंय मनापासून करायला? KNM ला पण खूप वर्ष झाली आता आणि अनेक विद्यार्थिनी, शेकडो हजारो विद्यार्थिनी माझ्याकडे आल्या. खूप छान मनापासून मी त्यांना शिकवलं, त्या पण शिकल्या. म्हणजे जे जे मला मिळालं ते जेवढं मला वाढवता येईल तेवढं वाढवून माझ्या पुढच्या जनरेशन पर्यंत देणं, हा माझा ते मागचा उद्देश कायम होता. दुसरा एक उद्देश हा होता की मुंबई पुण्याकडे ज्या पद्धतीने शास्त्रीय नृत्याचं शिक्षण मिळतं तेवढं ते विधिवत इकडच्या भागात तोपर्यंत तेवढं प्रचलित झालं नव्हतं ठिकठिकाणी. तर मी तो प्रयत्न केला की मी ते जितकं मला व्यवस्थित पद्धतीने, म्हणजे सिलेबस तर पकडून ठेवायचंच आहे, पण त्याचबरोबर मुलींना परफॉर्मर पण बनवायचंय, हे शिक्षण द्यायचं. आणि त्याच्या बरोबरीने
जी काही जीवनमूल्य मला मिळालेली आहेत, माझ्या आयुष्यात मला मिळाली आहे, ती जीवनमूल्य मला जितकी त्या विद्यार्थिनींना देता येतील, त्यांना जेवढा मला सांस्कृतिक ठेवा मला माझ्या आधीच्यांकडून मिळालेला पुढे ट्रान्सफर करता येईल, जेवढ्या चांगल्या सवयी मला मिळाल्यात तेवढ्या मला त्यांच्याकडे देता येतील. म्हणजे मी एक साधं उदाहरण देते की माझ्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही एखाद्या कार्यक्रमाला गेल्यावर कुठेतरी चपला टाकून दिल्या किंवा दारात कोणाच्या जाऊन चप्पल काढली असं कधी करणार नाही. मी खूप मोठ्या मोठ्या लोकांना पाहते दारात चप्पल काढून आत येत. माझ्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित नीट लाईन मध्ये चप्पल ठेवतील, बाहेर व्यवस्थित त्या चपला ठेवून मग आत येतील. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या खूप सवयी लावायचा मी प्रयत्न केला. मला हे माहितीये की माझ्याकडे येणारी प्रत्येक विद्यार्थिनी पुढे जाऊन ती नृत्यांगना होईलच असं नाही, ती प्रोफेशनली कथक करेलच असं नाही, पण जी काय 3-4 वर्ष आयुष्यातली, 3 वर्ष, 4 वर्ष, 7 वर्ष ती विद्यार्थिनी माझ्याकडे येणार आहे, ती माझ्याकडून जाताना एक कलेचा, चांगल्या विचारांचा, चांगल्या मूल्यांचा, चांगल्या सवयींचा एक संस्कार तिने माझ्याकडून न्यावा, हा माझा प्रयत्न राहिला. त्याचा आउटपुटही मला खूप छान इतक्या वर्षांमध्ये मिळालं की भारतभरच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये माझ्या विद्यार्थिनी आहेत, त्या काम करतायत, काही नृत्य करतायत, काही नाही करत. त्यांचं नृत्य तेवढ्या पुरतच होतं 4 वर्षांपुरतं, पण त्या अजूनही सगळ्या जणी माझ्याशी कनेक्टेड आहेत. खूप छान पद्धतीने त्या कनेक्टेड आहेत. वेगवेगळ्या रूपांनी, वेगवेगळ्या पद्धतीने त्या माझ्याशी कनेक्टेड आहेत. सगळ्या गोष्टींमध्ये माझा सल्ला घेतात, मला अडचणी सांगतात, माझ्या मदतीला हजर असतात. राधिकाजी, मला असं वाटतं की आता भैरवीजींनी स्लाइड शो दाखवला तेव्हा तुमच्या त्या शिष्यांचे पण फोटो आपण बघितले. त्यामध्ये मला असं वाटतं की तुमच्या मुलीचा पण फोटो, म्हणजे ईशानी जे आहेत त्या तुमच्याकडे शिकतात, ते तुम्ही आई आणि गुरु हा तुमचा प्रवास कसा राहिला आहे आतापर्यंतचा, आणि हे नातं नक्की कसं आहे? आई म्हणून मी खूपच स्ट्रिक्ट होते. आता कदाचित थोडी लिनियंट झाली असेल, पण आई म्हणून कायम, खरं तर आई आणि गुरु दोन्ही म्हणून मी ईशानीच्या बाबतीत कायम जरा स्ट्रिक्ट होते, दोन्ही मुलांच्या बाबतीत होतेच. तिने जेव्हा निर्णय घेतला की मी या क्षेत्रातच पुढे यायचं आता ठरवलंय, असं तिने बराच उशिरा निर्णय घेतला, ग्रॅज्युएशन नंतर. तर त्यावेळेला मी तिला सगळ्या या गोष्टी समजावून सांगितल्या की या क्षेत्रात जाणं म्हणजे काय काय गोष्टींना सामोरं जाणं आहे. हे जितकं सुंदर भासतंय तुला की मला खूप आवडतं, किती सुंदर आहे नृत्य, पण करिअर म्हणून ते करणं हा खूप वेगळा विषय आहे, तो समजावून सांगितला. पण शेवटी एक मुलगी तिला सांभाळताना जितकं स्ट्रिक्टली मला तिला वाढवायचं होतं तेवढं मी वाढवलं. गुरु म्हणून पण तशीच तेवढी स्ट्रिक्ट होते तिच्याही बाबतीत, सगळ्याच विद्यार्थिनींच्या बाबतीत. जितकी मी प्रेमळ आहे तेवढीच मी शिकवताना खूप स्ट्रिक्ट आहे, किंवा मला जे आउटपुट हवं असतं ते त्यांनी दिलं नाही तर मी तेवढीच त्यांना शिक्षा पण करते, किंवा तेवढीच त्यांना धारेवर धरते की हे का नाही केलं तुम्ही असं म्हणून. ईशानीच्या बाबतीत असं झालं की हळूहळू, म्हणजे गेल्या 3-4 वर्षांमध्ये हे रिलेशनशिप मग थोडी बदलायला लागली आता. म्हणजे शी इज टर्निंग आउट टू बी माय केअरटेकर, शी इज टर्निंग आउट टू बी माय मॅनेजर, शी इज टर्निंग आउट टू बी माय सपोर्टर. जे की आधी माझे सगळे रोल होते की ईशानीचा इथे कार्यक्रम आहे, तिला या कॉम्पिटिशन मध्ये जायचंय, तिच्यासाठी हे रेकॉर्डिंग करायचंय, तर सगळी धावपळ माझी असायची. आता उलट झालंय की आता मला सुमेधानी मेसेज केला की मला तुमचे फोटो हवेत, की मी ईशानीला तो फॉरवर्ड करते आणि मग ते सगळं तिकडून पुढे पुढे येत जातं. सो आता ते रोल थोडेसे असे बदलायला लागले. मस्त आहे. खूपच छान. राधिकाजी, तुम्ही जे तुमच्या शिष्यांना प्रशिक्षण देता ते सगळीकडे नावाजलं जातं. मागे तुम्ही बोलता बोलता मला सांगितलं होतं की जेव्हा प्रशिक्षक इकडे यायचे आणि तुमच्या शिष्यांच्या परीक्षा घ्यायला जेव्हा यायचे तेव्हा त्यांना असं वाटायचं की अरे हे तर काय अकोल्यासारखं एक छोटंसं गाव आहे आणि तिथे कोणीतरी राधिकाजी साठे या प्रशिक्षण देत आहेत. पण जेव्हा ते त्यांचं नृत्य बघायचे, त्यांची तयारी बघायचे पूर्ण टेक्निकली आहे, त्यांना मी शिकवता, पहिले बंदिशी शिकवता,
आणि नंतर त्या नृत्य पण शिकतात आणि हे सगळीकडे नावाजलं जात आहे. तर या विषयी थोडंसं आम्ही जाणून घ्यायला उत्सुक आहोत तुमच्याकडून. तू मध्ये काय बोललीस? थोडं कट झालं तुझं. अच्छा. शिष्यांचंच बोलत होती की तुम्ही शिष्यांना तुमच्या ज्या बंदिशी किंवा नगमे पहिले शिकवता, त्याच्यात पक्क करता आणि मग नृत्य तर तुम्ही शिकवताच आणि ही तुमची पद्धत सगळीकडे खूप म्हणजे प्रशंसनीय अशी ही पद्धत सगळीकडे अशा रीतीने ती बघितल्या जाते आणि बाकीचे पण गुरु जे आहेत दिल्लीचे असू द्या किंवा नागपूरचे असू द्या, ही पद्धत त्यांना खूप आवडली आहे. तर आम्हाला ते जाणून घ्यायला खूप आवडेल त्याचं महत्व, की का बरं तुम्ही आणि तुम्ही स्वतः गाण्यामध्ये हे घेतलेलं आहे, पदवी घेतलेली आहे, स्वतः संगीतामध्ये तुम्ही पदवी घेतली आहे, तर त्याचं महत्व आम्हाला थोडं समजून सांगा. गाण्यामध्ये मी उपांत्य विशारद पर्यंत शिकलेली आहे. कारण मुळात मी सांगितलं ना, वडिलांनाही गाण्याची आवड होती आणि मलाही सुरुवातीला नृत्य नव्हतं, त्यामुळे मी गाणं शिकायला सुरुवात केली आणि ते पण खूप आवडत होतं, त्यामुळे त्याचा इकडे खूप उपयोग होतो मला. विद्यार्थिनींना शिकवताना एक सिस्टीम आता तयार झाली आहे इतक्या वर्षात, की कशा पद्धतीने शिकवलं म्हणजे त्यांना तो विषय समजला पण पाहिजे चांगला आणि तो त्यांना नाचता पण चांगला आला पाहिजे आणि डिटेलिंग सगळ्यात महत्वाचं असतं प्रत्येक विषयामध्ये, ते डिटेलिंग करता आलं पाहिजे. तर त्याची एक पद्धती तयार झाली आणि याचा पण आता मला तुम्ही म्हणालेत की सारखं नाव घेते, पण मला ते मिळालंच तसं आहे. मधु दीदींची शिकवण्याची पद्धत खूपच सुंदर होती, म्हणजे खूपच टेक्निकली त्या शिकवायच्या. तर ते टेक्निक मला तिथून मिळालं आणि ते मी वाढवलं की कशा पद्धतीने, म्हणजे इव्हन आत्ताच मी जे तुला परवा बोलताना सांगितलं की ऑनलाईन क्लासेस सुरू झाल्यावर पहिल्यांदा महिनाभर मी गोंधळलेच होते. कारण मी जे म्हणते ते मी म्हणणं आणि त्या मुलींचं करणं ह्याच्यामध्ये टाइम लॅग खूप यायला लागतो आणि मग मला ते गोंधळ व्हायचा की अरे मला कळत नाहीये बरोबर करते की चूक करते. पण मग त्याच्यावर आम्ही सोल्युशन्स काढले की काय केलं म्हणजे मुलींची थोडी तयारी त्या प्रिपेअर्ड येऊ शकतील. मग त्यानंतर त्या आपल्या समोर आल्यावर त्यांना त्या करतायत ते बरोबर आहे की चूक आहे हे मला कळण्यासाठी मला काय टेक्निकली करायला हवं, असे मार्ग शोधून काढले. तसेच त्या काळात मी शिकवण्याचे पण मार्ग एक पद्धती आणि त्याच्या बरोबरीने मी एक काम केलं की ज्या विद्यार्थिनी माझ्या विशारदला आल्या किंवा विशारद पास झाल्या त्यांना मी माझ्याकडे माझ्या असिस्टंट टीचर्स म्हणून एम्प्लॉय केलं. तर त्यामुळे काय दोन गोष्टी घडल्या की मला हेल्पिंग हँड मिळाला आणि दुसरं माझ्या मुली टीचिंग मध्ये त्यांना ते टेक्निक सगळं टीचिंग टेक्निक जे म्हणतो आपण बीएड करतात मुली, तर ते माझ्या गायडन्स मध्ये त्यांना ते तयार झाल्या. आज आम्ही ऑनलाईन क्लासेस घेतो तेव्हा सुद्धा माझ्या 6 विद्यार्थिनी माझ्याबरोबर काम करतात. तर ही जी पद्धत आहे तर मी माझ्या विद्यार्थिनींना शिकवलं. ते त्यांना लहानपणी त्या कशा शिकल्या ते आठवत नव्हतं, पण मी त्यांचा क्लास मॉनिटर करते. त्यामुळे मी तिथल्या तिथे त्यांना सांगते की हे असं नाही, हे असं करून घ्या, तिचा डावा पाय लागतोय, तिथे आपल्याला उजवा हवाय. या पद्धतीने त्याचं विश्लेषण करत करत त्या मुलींना शिकवणं ही एक छान पद्धत तयार झाली आणि त्यातून मुली खूप चांगल्या तयार झाल्या. त्यामुळे माझ्या आज अनेक विद्यार्थिनी अशा आहेत की ज्यांना कल्चरल मिनिस्ट्रीची ज्युनियर स्कॉलरशिप मिळते, सिनियर स्कॉलरशिप मिळते, अशा अनेक आहेत. आज चांगल्या करणाऱ्यांपैकी 5-6 जणी छान आहेत. सृष्टी माटे, वैदेही गावंडे, तेजस्विनी समर्थ, या काही विद्यार्थिनी, राधिका करंदीकर, या अनेक विद्यार्थिनी अशा आहेत की ज्या आत्ताच्या काळातल्या ज्या छान करतायत. जुन्यांपैकी खूप छान आहे. माझ्या काही विद्यार्थिनी जशी अमृता जोशी म्हणून एक आहे, अकोल्यातच काम करते. त्यानंतर US ला सध्या अंजली मगी म्हणून आहे. हर्षदा धवसे आहे. नागपूरचा माझा क्लास सांभाळणारी वृषाली साठे म्हणून एक विद्यार्थिनी आहे. तर यांना मी टीचिंग टेक्निक पण शिकवलं की शिकवायचं कसं म्हणजे मुलींना चांगलं येईल. ईशानी चांगली तयार झाली आहे का असं नाही झालं फक्त की फक्त ईशानी झाली. माझ्या इतर विद्यार्थिनींना तितक्याच इक्वली त्याच पद्धतीने शिकवलं गेलं आणि त्यामुळे हे असं व्हायचं की परीक्षक यायचे तेव्हा ते येताना वेगळ्या विचारांनी आले असायचे आणि मग जेव्हा ते बघायचे विद्यार्थिनींचं तेव्हा त्यांना म्हणजे त्यातून मग परीक्षक म्हणून लोक यायला लागले. तिथून माझं काम बाहेर पोचायला सुरुवात झाली. मग मुंबई पुण्याकडचे किंवा इतर ठिकाणच्या येणाऱ्या परीक्षकांनी पाहिलं की इथे काम चांगलं होत आहे, म्हणजे ही चांगलं काहीतरी शिकलेली आहे, नुसतं गुरुचं नाव नाही सांगत आहे, काहीतरी चांगलं शिकली आहे आणि ते चांगल्या पद्धतीने समोरच्या पिढीला पोहोचवते. असा हळूहळू तो प्रवास माझा चांगला होत गेला, मॅच्युरिटी येत गेली
आणि राधिकाजी, एक थोडं मध्ये डिस्टर्ब करते तुम्हाला. ही जी तुमची अभ्यासू वृत्ती आणि जे तुम्ही म्हणजे अविरत परिश्रम करून जे ज्ञान मिळवलं आहे आणि तुम्ही तुमचं ते ज्ञान अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं सुद्धा आहे. पण आणखी मी असं ऐकलं आहे की तुम्ही हे सगळं ज्ञान पुढील पिढीसाठी जतन करून ठेवण्यासाठी काही प्रयत्नरत आहात. तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की ते नक्की तुम्ही काय, म्हणजे असं त्यात डिकोडिंग किंवा काय करता आहात. डिकोडिंग म्हणजे ही आमची एक जशी संगीताची लिपी आहे ना, पंडित भातखंडे आणि पलुसकर त्यांनी शोधून काढलेली लिपी आहे, ही संगीताची रचना अशा पद्धतीने लिपिबद्ध करायची, कोड लँग्वेज मध्ये लिहायची की तो थर्ड पर्सन ज्यांनी ते गाणं ऐकलंच नाहीये त्याला सुद्धा ती रचना गाता आली पाहिजे. अच्छा, बरोबर. अशी एक लिपी त्यांनी शोधून काढली. तशीच एक ताल लिपी पण आहे की जी तुमच्या तालातल्या ज्या बंदिशी आहेत त्या एका पर्टिक्युलर लिपीमध्ये लिहून त्या जर तुम्ही प्रिझर्व केल्या तर उद्या ज्याला ती माहिती नाही, म्हणजे पुस्तक वाचणाऱ्या माणसाला ती बंदिश वाचता येईल, त्या तालामध्ये तशाच पद्धतीने ती वाचता येईल. आता याचं शास्त्र आहेच, ते ऑलरेडी आहे, ते काही मी शोधून काढलेलं नाहीये, त्याचं लिपीबद्धचं एक शास्त्र आहे. पण मला अनेक वेळा ते जाणवत गेलं की साध्या साध्या परीक्षांसाठी ज्या बंदिशी लिहायच्या असतात त्या तर सगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना अनेक संस्थांमध्ये शिकवल्या जातात आणि त्या परीक्षेत लिहून ते मुलं पासही होतात. पण विशेषतः आमच्या गुरुजींसारखे जे मोठे मोठे खूप कलावंत आहेत ह्यांच्याकडे ते लिहून ठेवण्याची त्यांना ते इतके वरच्या लेवलला आहेत की त्यांना तो वेळही नव्हता आणि त्यांच्याकडे ती पद्धतही नव्हती. त्यांच्या कुठल्याच बंदिशी लिहिलेल्या नाहीये. त्यांच्या गुरूंनी त्यांना शिकवल्या, त्यांच्या आजोबांनी त्यांना शिकवल्या, त्यांच्या काकांनी शिकवल्या, त्या सगळ्या त्यांच्या इथे आहेत. पण मग आता पुढच्या जनरेशनचं काय? तर आणि त्यांच्या बंदिशी तालामध्ये खूप क्लिष्ट असतात. त्या क्लिष्ट वेगवेगळ्या जातींमध्ये बांधलेल्या असतात, तर त्या दृष्टीने त्या क्लिष्ट असतात. त्याला लिपिबद्ध करण्याचं एक शास्त्र आहे आणि मला असं खूप इंटरेस्ट त्या गोष्टीमध्ये आल्यामुळे मी तो खूप प्रयत्न करून त्या क्लिष्ट बंदिशी कशा लिहायचं याचा खूप अभ्यास केला आणि आता मला जेवढं जमेल तेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत मी ते पोहोचवण्याचा, KNMच्या बाहेरच्याही अनेक विद्यार्थ्यांसाठी ते कोर्सेस आम्ही घेतो आणि विशेषतः आमच्या गुरुजींच्या बंदिशी ज्या आहेत त्या तशा पद्धतीने जतन करून ठेवण्याचा मी प्रयत्न करते. बापरे, म्हणजे खूप मौलिक असं कार्य तुम्ही हे करता आहात या क्षेत्रात. हो, म्हणजे मला खूप इच्छा आहे ते पूर्ण करण्याची. अगदी बरोबर. राधिकाजी, प्रत्येक कलेमध्ये रियाजाला, म्हणजे संगीतात असो किंवा नृत्यात असो, रियाजाला खूप महत्व असतं आणि आम्ही असं ऐकलं की तुम्ही याही वयामध्ये रियाज करता. तर आजकालच्या म्हणजे स्टुडंट्सला, विद्यार्थिनींना, त्यांच्या पालकांना तुम्ही काय त्याचं महत्व कसं सांगून देऊ शकाल रियाजाचं, आणि तुम्ही रियाज स्वतः अजूनही या वयात का बरं करता हे आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. रियाज तर प्रत्येक कलावंताला करावाच लागतो, पण रियाजाशिवाय काही नाही. तुम्ही लेखन क्षेत्रात असाल तरी तुम्हाला वाचन करावंच लागणार, तुम्हाला तुमचा अध्ययन रोजचं रोज करावंच लागणार. विशेषतः आमच्या क्षेत्रात गायन आणि वादन, नर्तन क्षेत्रात असं असतं की रोजचा सराव तुम्हाला खूप आवश्यक आहे. मी आजही तो 1.5-2 तास रोज करते कमीत कमी. तर नवीन कलावंतांना काय, आज खरं म्हणजे मी म्हणेन की खूप टॅलेंटेड मुलं आहेत. आत्ताची पिढी जी आहे खूपच टॅलेंटेड आहेत आणि अनेक मुलं मी पाहते रियाज पण खूप करतात, पण अनेक असे पण पाहते की ज्यांना आवडतं तर खूप आहे पण पुढे जाण्याची खूप घाई आहे. पण कुठल्याही यशस्वी मार्गावर, यशस्वी ठिकाणी पोहोचण्यासाठी शॉर्टकट नसतो कधीच. रियाजाला पर्यायच नाहीये काही. रियाज हा रियाज आहे, तो रोजच करायचा आहे. आणि मुख्य म्हणजे रियाजाचा संबंध स्टेजवर जाऊन परफॉर्म करण्याशी नाही. म्हणजे मला आज प्रोग्राम नाही म्हणून मी रियाज करणार नाही, आता तर 2 महिने मला शो नाही आहे तर मी रियाज कशाला करू, इससे कुछ लेना देना नहीं है. रियाज रियाज है, वो अभ्यास है, वो साधना है. परफॉर्मन्स असू दे नसू दे, रियाज हा झालाच पाहिजे. अशी वृत्ती ठेवूनच सगळ्यांनी रियाज केलाच पाहिजे. ज्याला या क्षेत्रात काम करायचंय त्यांनी रोज किमान 2 तास रियाज त्यांनी केला पाहिजे.
असं अगदी मी त्यांना नक्की आवर्जून सांगते. कलेमध्ये तर आता म्हणजे खूप प्रगती होत जाते. म्हणजे म्हणजे तुम्ही जेव्हा शिकत होतात, गुरुगृही होतात किंवा गुरूंकडून शिकत होतात, ते आतापर्यंत झालेला तुमचा प्रवास आणि आता जी नवीन पिढी येते, म्हणजे फ्युजन डान्स सारखे प्रकार आहेत की जुनी कला आणि नवी कला यांचा कुठेतरी संगम करून घेणं, याविषयी तुम्हाला काय म्हणायचं, काय वाटतं तिकडं? फ्युजन खरं म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे, पण काय होतं खूपदा गल्लत होते, कन्सेप्टची गल्लत होते. म्हणजे तुम्ही भरतनाट्यमचा ड्रेस घालायचा, कॉस्ट्युम घालायचा भरतनाट्यमचा आणि हिपहॉप करायचं, हे फ्युजन नाहीये. हे फ्युजन नाहीये. दोन स्वतंत्र सुंदर कलांनी आपापल्या नियमांच्या चौकटीत राहून एकत्रितपणे केलेलं प्रस्तुतीकरण म्हणजे फ्युजन. आणि ते जर कसं झालं तरच ते सुंदर होईल. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणाल की जेव्हा एखादं वेस्टर्न क्लासिकल आणि हिंदुस्थानी क्लासिकल दोन आर्टिस्ट एकत्र बसतात आणि जेव्हा ते फ्युजन प्रस्तुत करतात, त्यावेळेला तो वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटल प्लेअर जरी असला तरी तो हिंदुस्थानी संगीताबरोबर प्रस्तुत करताना तो त्याची सिम्फनी डिस्टर्ब करत नाही. तो त्याची सिम्फनी स्वतःची स्वतः मेंटेन करतो. आणि हिंदुस्थानी संगीत गाणारा जो आहे किंवा वाजवणारा जो आहे तो त्याच्या रागनियमांना डावलत नाही. त्याची ज्या रागातली बंदिश आहे, त्याचे स्वरनियम जे आहेत, जो थाट आहे तो सोडून तो जाणार नाही. फक्त काय करेल तो की त्या दोन्हींना पॅरलली कसं जाता येईल, एकमेकांना साथ करत कॉम्प्लिमेंटरी बनत बनत एकमेकांना ते कसे जातील, हे ह्याच्यात त्यांचं कसं आहे आणि ते अप्रतिम सुंदर आहे. फक्त ही मुलं सध्या जी फ्युजनची गल्लत करतात ते मात्र फार म्हणजे केविलवाणा प्रकार वाटतो मला तो, की तुम्ही कथकचा ड्रेस घालायचा आणि मग लावणी करायची, ही फार गल्लत होते. हे नाही फारसं मला आवडत. फ्युजन हे फ्युजन असावं, प्युअर फ्युजन. दॅट इज व्हेरी ब्युटिफुल. कथक आणि ओडिसी जेव्हा एकत्र येतील दोन्ही आपापल्या शैलींमध्ये, तेव्हा ते खूप सुंदर. मस्त, खूप छान आहे. मला आपण बराच वेळ बोलतोय, म्हणजे जवळपास 1 तास 40 मिनिटं झालीत आणि केव्हाही सुमेधाजी किंवा मधुमतीजी, भैरवीजी सांगू शकतील की वेळ संपली. त्याच्या आता एक प्रश्न विचारून घेतो जो थोडासा वेगळा आहे की कलेतून मुक्ती मिळते, कलेतून अनुभूती मिळते, गुरूंच्याकडून पण काही गुरु अनुभूती असं म्हणतात आपण, कलेतून अध्यात्मबळ वाढतं, कलेतून जसं तुम्ही मगाशी म्हणालात की साक्षात देवी माझं दर्शन झालं, असं एखादं भीमसेनजींचं गाणं ऐकताना सुद्धा अनेकांना असं भास होतो की प्रत्यक्ष पांडुरंग माझ्यासमोर उभं राहिला. असंही असतं, पण त्यातून अध्यात्मबळ वाढतं. तर असा काही अनुभव तुम्हाला आलाय का अध्यात्मातला, की एखादी अनुभूती आली का हे मला ऐकण्यामध्ये? कारण एवढी मोठी तपश्चर्या तुमची आज जाणवते आणि म्हणून हा प्रश्न मी विचारतोय. असं असे अनेक अनुभव आले, अशी प्रचिती यावी असे अनेक अनुभव आले. त्यातला सगळ्यात जवळचा आणि माझ्या आयुष्याला खूप छान एक काय आपल्याला म्हणतो आपण की समाधान देणारा, तुम्ही जे म्हणालात आध्यात्मिक बळ वाढवणारा, असा जो अनुभव तो असा की इंदोरला सद्गुरू दत्तमाऊली अण्णा महाराज म्हणून आहेत, त्यांच्या आश्रमात माझा कार्यक्रम ठरला होता आणि गुरुपौर्णिमेच्या 2 दिवस आधी तो कार्यक्रम होता. प्रस्तुती सुरू होण्यापूर्वी मला अण्णांनी विचारलं, माझी त्यांची ती दुसरी भेट होती. पहिल्या भेटीत भेट झाली तेव्हा कोणीतरी सांगितलं की कथक करते, ते म्हणाले येशील का? मी गेले आणि अण्णांनी फक्त मला विचारलं की तू आहेस ना गुरुपौर्णिमेला? म्हटलं नाही, मी जाते उद्या अण्णा, मी परत जाणार. आणि माझी नृत्य प्रस्तुती सुरुवात झाली आणि मला त्यावेळेला तिथे तुम्ही कोणी इंदोरला गेलात तर मी सांगेन की नक्की तिथे जाऊन या. त्या दत्तमूर्ती समोर नृत्य प्रस्तुती करताना त्या दिवशीची माझी मनातली अवस्था फार वेगळी होती, फार वेगळी. मला काय मनातून होत होतं मला कधीही ते शब्दात सांगता येणार नाही, पण ते खूप आनंददायी होतं आणि एकाच वेळी मला खूप भरून पण येत होतं. आनंद देणारं असलं तरी पण गहीवर पण दाटून येत होता खूप. आणि त्याची प्रचिती शेवटी पुढे अशी आली, कारण आपल्याकडे वेळ कमी, आम्ही खूप वर्णन नाही करणार, की त्याचा शेवट असा झाला की माझी नृत्य प्रस्तुती संपली आणि दर्शनाला गेली असताना अण्णा मला म्हणाले की
पैस समोर अनुग्रहाची वेळ आलेली आणि त्या दिवशी मला सद्गुरूंचा अनुग्रह मिळाला. खूप सुंदर, यापेक्षा सुंदर मोठं अनुभव. काय. खरंच खरंय खरंय. तर राधिकाजी, तुमचा हा सुंदर कला प्रवास, जीवन प्रवास आम्ही सगळ्यांनी जाणून घेतला. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो की तुमचे भविष्यातले काय प्लॅन्स आहे, फ्युचर प्लॅन्स तुमचे आता काय आहेत नृत्याविषयीचे, त्याच्या प्रशिक्षणाविषयीचे काही तुमच्या डोक्यात असे प्लॅन्स असतील ते तुम्ही आम्हाला सांगावे. मी रोज फक्त असं म्हणते, कारण काय, मी तुला मागे बोलताना नाही सांगितलं की जेवढी मी आर्टिस्ट आहे तेवढी मी एक खूप कौटुंबिक स्त्री पण आहे. म्हणजे मला गृहिणी होणं पण खूप आवडलं. तो प्रवासही माझा खूप छान झाला. आज मला नातू आहे, त्याच्याबरोबर राहायला मला खूप आवडतं. त्याला वाढवताना मला खूप आनंद होतो. तर त्याला वेळ द्यायला पण मला खूप गरजेचं वाटतं. आणि बाकी माझ्या खूप मोठ्या अपेक्षा आयुष्यात कधीच नव्हत्या, तशाच त्या आजही खूप मोठ्या अपेक्षा नाही आहेत. मी रोज देवाला जी प्रार्थना करते तीच तुला सांगते आज आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते. मी फक्त एवढं म्हणते रोज देवाला की माझ्या आयुष्याच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याकडून नृत्याची साधना होऊ दे, एवढा आशीर्वाद मला. खूपच छान, खूपच सुंदर, खूपच छान, खूपच छान. मी भैरवीजींना विनंती करते की राधिकाजींचा एक व्हिडिओ आपले प्रेक्षक आता पाहायला उत्सुक आहेत, तो दाखवावा. राधिकाजींनी आता इतका छान भाव व्यक्त केलाय की शेवटच्या क्षणापर्यंत मला नृत्य साधना करता येऊ दे. तर हीच भावना मला वाटतं त्यांच्या नृत्यातूनही आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. बघूया आपण हा व्हिडिओ.
वा, अगदी मंत्रमुग्ध झालो नाही आपण वा. सगळे भैरवीजी. खरंच 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 अगदी म्हणजे ते आपण जसं ऐकलेलं असतं किंवा असं कुठेतरी दुरून बघितलेलं असतं की अशी बिजली की चप्पल तारे से कहते हैं, तर तसाच अगदी. काहीसा परफॉर्मन्स होता. खूपच सुंदर. बरोबर. खूप अगदी सुंदर. अगदी. आम्हाला सगळ्यांना म्हणजे आता एक अशी इच्छा पण निर्माण होतीये मनात की कधीतरी तुम्हाला असं समोर बसून आम्हाला लाईव्ह बघायला मिळावं एकदा तरी. अगदी. बरोबर. सगळं फिजिकली सुरू झालं की एकदा आपण कार्यक्रम करूया. नक्की नक्की. सरांना मी आमंत्रित करते. आभार सरांनी व्यक्त करावे. नाही पण हा जेव्हा आम्ही पाहिला आता, तर या वयातही आपण एवढं उत्तम नृत्य प्रदर्शन करता, ही काही सामान्य गोष्ट नाहीये. म्हणजे हा आदर्श सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे आणि आपल्या कलेसोबत अगदी तुम्ही म्हणाला तसं शेवटच्या श्वासापर्यंत हा प्रवास व्हायला पाहिजे. आज आपण पाहिलं की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुद्धा शिक्षणाला सुरुवात होऊ शकते. म्हणजे कितीही शिकला तरी आपलं शिक्षण अपूर्ण असतं आणि त्याच्या परिपूर्णतेकडं, आणि ते सुद्धा म्हणजे आपला कलाविष्कार सादर करायचा नाही असं ठरवून ही स्वतःसाठी हे ज्ञान त्या घेत होत्या. आणि म्हणून ही कला साधना अतिशय मला श्रेष्ठ आणि वेगळी वाटली. या कलेला खूप मोठं योगदान राधिकाजींनी दिलंय. त्यांनी स्वतः बंदिशी तयार केल्या आणि त्या त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी दिल्या. सर्व रसिक प्रेक्षकांना आजच्या मुलाखतीचा खूप वेगळा आणि मोठा आनंद होत असेल की अशा असामान्य अशा कला साधनेला आपण सगळ्यांनी जाणून घेतलं. मी आभार मानतो डॉक्टर सुमेधाजींचे आणि मधुमतीजींचे की ज्यांनी हा अपूर्व योग आज आणला. मी आभार मानतो श्रेयाजींचे, मी आभार मानतो भैरवीजींचे की ज्या या कार्यक्रमाच्या होस्ट किंवा आयोजक आहेत. आणि मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो की ती राधिकाजींच्या विषयी की त्या आज इथं त्या एवढा वेळ काढून त्या आल्या आणि आपल्याशी बोलल्या आणि एका आपल्यातल्या अनेक गोष्टी त्यांनी आज मोकळेपणाने सांगितल्या. याबरोबर मी अतिशय आभारी आहे जनमंगल परिवाराचा, लोकव्रत परिवाराचा, ईगल न्यूज परिवाराचा, महाराष्ट्र बीट्स परिवाराचा आणि याबरोबर सगळ्याच या परिवारातल्या सदस्यांचा. आज ज्या रसिक प्रेक्षकांनी जो भरभरून प्रतिसाद दिला तो कौतुकास्पद असा आहे. आणि एवढा वेळ होऊन देखील आता सगळेजण अजून ते पाहतायत, तर त्यांना मी मनापासून प्रणाम करतो, धन्यवाद देतो. महाराष्ट्र पत्रकार संघाचे मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांच्या सहयोगाने अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. तर मी एवढंच बोलेन की अगदी सगळ्यांचे मनापासून विनम्रपणाने आभार मानतो आणि राधिकाजींच्या परवानगीनं हा कार्यक्रम इथंच संपतो असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सगळ्यांना आभार. धन्यवाद. धन्यवाद राधिकाजी. धन्यवाद.